मला टीबी झालाय, पुढे काय? खोकला म्हणजेच टीबी ना. मला इथे कसं काय, हा कसा काय टीबी असू शकतो आणि MDR म्हणजे नक्की काय? मी जेव्हा ट्रीटमेंट सुरू केली 20 ते 22 गोळ्या मी दिवसाला घेत होते. 6000 mg चा डोस एका दिवसाला. रात्री झोप लागायची नाही कारण हायपर ऍक्टिव्ह असायचे मी. अशी ट्रीटमेंटचा काय उपयोग आहे ज्याच्यात औषधच उलटून पडत असतील. किंवा वेळा उलटी करून 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 पूर्ण असं वाटायचं की हे आता जळून गेलं आतमध्ये. सर्टन ड्रग्स दे टेंड टू एस्केलेट युअर मेंटल हेल्थ इश्यूज. म्हणजे तुम्हाला जर का काहीच आधी मेंटल हेल्थ इश्यूज नव्हते तर ह्या ड्रग्समुळे ते होऊ शकतात. सायकॅट्रिस्टकडे सुद्धा मी गेले होते. त्यांनी विचारलं तुम्हाला जीव द्यावा असं वाटतं का? ती जे लोक डार्क स्पेस म्हणतात ती ही असते का की जिथे एका पॉइंटला आपणच विचार करतो की शुड आय गिव्ह अप और शुड आय नॉट गिव्ह अप. मानसिक दृष्ट्या तू ह्या सगळ्यातनं कशी गेलीस, कशी तू ह्यातनं बाहेर येऊ शकलीस? टीबीचं डायग्नोसिस झालं पण त्याच्यामुळे 360 डिग्री जे आयुष्य पलटलं. मी का रडते हेच मला कळायचं नाही. मला उजेड नकोसा वाटायचा, आवाज नकोसा वाटायचा, कोणाशी बोलू नाही वाटायचं. मी घरामध्येच असायचे. पहिल्यांदाही असं वाटलं की वाय मीच का? तुम्ही पर्स्पेक्टिव्ह बदलला तर तुमची जर्नी सुद्धा कदाचित थोडीशी बेटर होऊ शकते. पालकांचं किंवा घरातल्या मेंबर्सचा किती सहभाग असतो आणि तो कशा पद्धतीने असायला हवा? आजार एका व्यक्तीला डिटेक्ट झाला असला तरी अख्खं कुटुंब त्याच्यातनं जात असतं. माझी स्टोरी आणि टीबी नक्की काय असतो अशी एक चांगली डॉक्युमेंटरी मी बनवली. मी बोलते ना म्हणजे कदाचित 4 लोक जे आज नाही बोलत त्यांना कुठून तरी हे करेज मिळेल की चला आपण पण आपली स्टोरी सांगितली पाहिजे. तर स्पेनच्या मुलीचा पण मला मध्ये मेसेज आला होता की इथे एवढी लोकांना माहिती नाहीये. एक रॅन्डम XYZ व्यक्ती मला रात्री 1:30 वाजता मी जेव्हा घरी येत होते माझ्या बहिणीबरोबर तेव्हा त्या व्यक्तीने मला रस्त्यात थांबवून विचारलं की तुझं हे ना खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. आता बरं झाल्यानंतर काय इफेक्ट्स असतात म्हणजे पोस्ट टीबी? वरवर तुम्हाला असं वाटत असतं की आम्हाला काही नाही झालंय पण आतमध्ये छोटे छोटे जे बदल होत असतात ते हळूहळू मग तुम्हाला कळतात. माझं फोरहेड पर्टिक्युलरली असं पॅची झालं होतं. ह्या पूर्ण ट्रीटमेंटचा साधारण खर्च किती असतो? माझा 0 खर्च झाला. लोक जायची ट्रीटमेंटसाठी आणि त्यांना औषधच अवेलेबल नसायची. ह्या आजारातनंच कुणीतरी गेलेली एक व्यक्ती आता हेल्दी आयुष्य जगतीये हे बघणं सुद्धा तुम्हाला थोडंसं मोटिवेशन देतं की होप देतं की आपण तिथे पोहोचू शकतो. मी जो रिपोर्ट वाचला होता त्याच्यामध्ये वर्ल्ड 26% जे आहे बर्डन ते इंडियावर आहे टीबी केसेसचं. नमस्कार, मी नम्रता कदम. पुढे कायच्या आजच्या ह्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अचानक जर का आपण आजारी पडलो आणि आपल्याला औषधं वगैरे घ्यायला लागली तर आपल्याला थोडीशी भीती वाटते ना. म्हणजे अगदी साधा सर्दी खोकला जरी झाला तरी सुद्धा आपली तारांबळ उडते. आणि अशाच वेळेला जर का आपल्याला कळलं की आपल्याला टीबी सारखा गंभीर आजार झालाय, मग पुढे काय? म्हणजे आता संपलं सगळं? म्हणजे आपण आपलं आयुष्य आधीसारखं नॉर्मल जगूच शकणार नाही का? असंख्य प्रश्न येतात ना मनात की लोकांमध्ये आपण वावरू शकतो की नाही. आपल्यामुळे जर का आपल्या घरच्यांना टीबी झाला तर? याच सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याकडे आपली पाहुणी आलेली आहे. ही पाहुणी या सगळ्या सिच्युएशन्समधनं गेली आहे आणि टीबी सारख्या गंभीर आजारावर मात करून ती अवेअरनेस पसरवते. अक्षता, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू. अक्षता, आज आपला विषय आहे मला टीबी झालाय, पुढे काय? बरोबर. पुढे काय तर अर्थातच खूप प्रश्न असतात. पुढे काय त्यातला हा वन ऑफ द क्वेश्चन्स असं मी म्हणेन. त्याच्या अंतर्गत येणारे अनेक प्रश्न असतात. तर त्यातला पहिला इमिजिएट क्वेश्चन जो ॲड्रेस केला गेला पाहिजे तो म्हणजे निदान तर झालंय, आता औषधं घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आता इतके प्रकार आहेत. आपल्याला नेमका कुठल्या प्रकारचा टीबी झालाय हे समजून घेणं मला असं वाटतं सगळ्यात आधी गरजेचं आहे. त्याच्याप्रमाणे कारण तुमची पुढची ट्रीटमेंट अवलंबून असते. राईट. मला सांग, तुला टीबी झाला होता तर साधारण कुठल्या वयाच्या कुठल्या टप्प्यात तुला टीबी झाला होता? मला टीबी झाला 2021 मध्ये. ओके. जेव्हा आय वॉज जस्ट 24. म्हणजे माझ्या 24व्या वाढदिवसाचं सगळ्यात मोठं गिफ्ट मला असं वाटतं मला टीबीच झाला कारण लगेचच विदिन दॅट मंथ इटसेल्फ आय वॉज डायग्नोज्ड विथ ट्युबरक्युलोसिस. पण मग हा टीबीच आहे म्हणजे तुला म्हणजे सुरुवात कशी झाली? म्हणजे काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी तुला जाणवली का किंवा खोकला? कारण आम्हाला म्हणजे फॉर एक्झाम्पल मला माहिती आहे टीबी म्हटल्यावर साधारण लोक खूप खोकतात किंवा कफ खूप झालाय तर अरे किती डाग्या खोकलाय किंवा टीबी झाल्यासारखं काय खोकतोस असंही खूप ऐकलं जातं. तर अशा पद्धतीचे तुझ्या शरीरामध्ये काही बदल घडले होते का? एक अशी सकाळ आली, मी म्हणजे झोपून उठले आणि मला असं जाणवलं की हा जो माझा राईट कान आहे त्याच्या खाली बरोबर इथे अशी एक 2 सेंटीमीटर एवढी अशी गाठ होती.
आणि मला दुखायला लागलं. म्हणजे आईला असं वाटलं की मी फार अशी वेडीवाकडी वगैरे झोपते, उशी बिशी कधी असं काय आलं असेल, ह्या सगळ्यामुळे काहीतरी आपलं बाबा लचकलंय म्हणून आई असं मला मसाज करायला लागली तिथे, की मी एक नसावर नस चढते ना आपली कधी कधी, तर मी अशी म्हणजे मी बोंबलायला लागले की हे खूप दुखतंय मला. मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो. त्यांना असं वाटलं की काहीतरी सर्दीचं वगैरे एक इन्फेक्शन मे बी काहीतरी झाल्यामुळे कधी कधी ती सूज येऊ शकते. तसं काही झालंय की काय, लिम्फ नोड्सला आपल्या स्वेलिंग येतं. तर पहिली ट्रीटमेंट घेतली, काही नाही झालं. त्याच्यानंतर कोविडची पण असं टेस्ट करून बघितली की काही असा वेगळा प्रकारे, कारण मला अगदी म्हणजे कोविडच्या दुसऱ्या लाटेतच हे झालं होतं 2021 म्हणजे. त्यामुळे इतकं सगळं ते काय म्हणतात त्याला अननोन झोन होता तो, की ह्या सगळ्या डायग्नोसिसच्या प्रोसेसमध्येच 1 महिना गेला. आणि त्याच्यानंतर FNSC म्हणून एक टेस्ट येते, फाईन नीडल ऍस्पिरेशन सायटॉलॉजी, म्हणजे FNSC टेस्ट, की त्याच्यामध्ये अगदी बारीक सुई वजा तुमच्या काहीतरी इथे इन्सर्ट करतात. ते तुमचं जे काही पस असतो तो बाहेर काढतात आणि टेस्टिंगसाठी पाठवतात. तर आता आय वॉज फॉर्च्युनेट इनफ की हे माझं लॅब जे होती ती प्रायव्हेट लॅबमध्येच टेस्ट झाली. त्यानंतर आम्हाला कळलं की हो बाबा TB तर आहे. तर डॉक्टरांनी आम्हाला टेस्ट करतानाच सांगितलं होतं की आपण ह्याच्यावर एक ऍडिशनल टेस्ट रन करूया इन केस TB पॉझिटिव्ह आला तर. त्याला जीन एक्सपर्ट टेस्ट म्हणतात, जी त्या सॅम्पलवरती रन केली गेली. आणि मला कळलं की मला दुसऱ्या स्टेजचा TB झाला, म्हणजे MDR TB, ज्याला मल्टी ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस असं म्हणतात. तर माझ्यापुढे असा प्रश्न पडला की एक मिनिट, खोकला म्हणजेच TB ना, मला इथे कसं काय, हा कसा काय TB असू शकतो, आणि MDR म्हणजे नक्की काय असतं, हे काय रॅन्डम 3 लेटर्स असे फेकलेत MDR वगैरे, हा अर्थ काय हा सगळ्याचा. मग मला डॉक्टरांनी शांतपणे बसवून सांगितलं की बाबा TBचे प्रकार असतात. तर त्याच्यामध्ये लोकांचे खूप मिसकन्सेप्शन्स आहेत, TB रिलेटेड मिथ्स खूप आहेत. तर ते पहिले त्यांनी माझे ब्रेक केले की TB हा कुठेही होऊ शकतो. म्हणजे जेव्हा तो लंग्समध्ये, बेसिक अंडरस्टँडिंगसाठी आपण असं समजून घेऊया की 2 वेगवेगळ्या पद्धतींमध्ये आपण डिवाइड करूया. तर फर्स्ट कॅटेगरी जिथे तुमचं साईट ऑफ इन्फेक्शनवरती कळतं की तुम्हाला कुठल्या प्रकारचा TB आहे. तर त्याच्यामध्ये जर का तुमच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झालं असेल, लंग्स इन्फेक्टेड असतील, तर त्याला पल्मनरी ट्युबरक्युलोसिस म्हणतात. आणि लंग्सच्या बाहेर जेव्हा TB होतो, जसं मी म्हटलं मला इथे लिम्फ नोड्स म्हणजे गाठ आली होती, काहींना स्पाईनमध्ये होतो, ब्रेनमध्ये होतो, किडनीत होतो. बेसिकली मी तरी असं वाचलंय की हेअर आणि नेल्स सोडून TB कुठेही होऊ शकतो. तर त्याला एक्स्ट्रा पल्मनरी TB म्हणतात, कारण तो तुमच्या फुफ्फुसांच्या बाहेर होतो. सो दिस इज साईट ऑफ इन्फेक्शन, दिस इज अ फर्स्ट कॅटेगरी. आणि सेकंड कॅटेगरी इज की तुम्ही ड्रग्जना कसे रिस्पॉन्ड करताय, म्हणजे तुमच्या शरीरातला जो बॅक्टेरिया आहे, जे जंतू आहेत, ते अवेलेबल TB ड्रग्सना कसे रिस्पॉन्ड करतात, त्यांच्या रेझिस्टन्सवरती तुमची कॅटेगरी ठरते. द फर्स्ट स्टेज इज ड्रग ससेप्टेबल TB, म्हणजे जिथे तुम्हाला तुमच्या शरीरातले जे जंतू आहेत, जो बॅक्टेरिया आहे, तो सगळ्या ड्रग्सना रिॲक्ट करतो आणि तुम्ही ते औषधं घेऊन एक 3 ते 6 महिन्यात बरे होऊ शकता. दुसरी कॅटेगरी म्हणजे जेव्हा आता फॉर एक्झाम्पल कोविडमध्ये आपण कसं ऐकलं व्हेरियंट आलाय वगैरे ना, डेल्टा व्हेरियंट, हे व्हेरियंट, तसं TB मध्ये ऑलरेडी हे व्हेरियंट येऊन गेलेले आहेत. म्हणजे काय होतं की लोक जेव्हा पहिल्या स्टेजचा त्यांना TB झालाय, औषधं अर्धवट घेणं त्यांनी, म्हणजे औषधं अर्धवट घेतली, सोडून दिली, आता काय खोकला बरा झालाय ना, किंवा आता बरं वाटतंय म्हणून हे जे म्हणजे उपचार जे स्वतःच्याच मनाने थांबवता डॉक्टरनी सांगायच्या आधी, तर त्यांनी काय होतं, तुमच्या शरीरातला जो एक ड्रग रेझिस्टंट आहे, ड्रग ससेप्टेबल जो बॅक्टेरिया आहे, तो ओव्हर द पिरियड ऑफ टाइम हुशार बनतो. त्याला कळतं की हा ही तर औषधं ह्यांनी घेतलेली ना, तो इट बिकम्स व्हेरी इंटेलिजंट आणि तो त्या सगळ्या ड्रग्सना रिस्पॉन्ड करणं बंद करतो. राईट. सो तेव्हा यू गो ऑन टू मल्टी ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस. त्याच्याही पुढची स्टेज असते एक्सटेन्सिव्हली ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस, ज्याला XDR म्हणतात. तर जेव्हा तुमच्या शरीरातला जो बॅक्टेरिया आहे तो अधिकाधिक ड्रग्सना जेव्हा रिस्पॉन्ड करेनासा होतो, तेव्हा तुमची ती स्टेज अनफॉर्च्युनेटली वाढत जाते. आता मला होता ना डायरेक्ट सेकंड स्टेजचा झाला. तर अनेक लोकांनी हाही प्रश्न विचारला की अरे पहिली स्टेज नव्हतं, डायरेक्ट तू औषधं तुला आधी झाला होता, मग तू लपवलंस का? हे सगळं इन्शुरन्सच्या भानगडीमध्ये कळलं की हा तुम्ही लपवलत का, म्हणजे पहिल्यांदा झाला होता वगैरे वगैरे. तर हा दुसऱ्या स्टेजचा कसाही कोणालाही होऊ शकतो. म्हणजे जसं मी म्हणलं की ज्यांना लंग्स ज्यांचे इन्फेक्टेड आहेत, तो TB जनरली कंटेजियस असतो, संसर्गजन्य असतो. तो तुमच्या थुंकीतनं किंवा तुम्ही जेव्हा बोलता, बेसिकली हवे थ्रू त्याचा प्रसार होतो, राईट. सो हवे थ्रू बेसिकली तो पसरतो. आणि जेव्हा मला जो TB झाला होता तो काही म्हणजे कुठल्या कंटेजियस नव्हता, बेसिकली माझ्यामुळे कोणाला धोका संसर्ग नव्हता त्याचा, ऍब्सोल्युटली. पण ही आता समजा कोणाला एक, आपण ट्रेन्समध्ये फिरतो, आपण मुंबईसारख्या शहरात राहतो, लोकलने प्रवास करतो, तर ज्यांना MDR TB झालाय समजा फॉर एक्झाम्पल, आणि ते कोणी समजा रस्त्यावर थुकले, आणि तर काय त्यांच्या शरीरातनं की जे काय त्यांच्या लाळे थ्रू जे जंतू पडलेत, दे आर कॅरिंग तो बॅक्टेरिया त्याच्यामध्ये आहे ना ऑलरेडी. जरी ती थुंकी वाळून गेली तरी हवेत कुठेतरी तो बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. आपण जेव्हा बाबा तिकडनं जातोय समजा, तर यू इनहेल इट,
तो तुमच्या शरीरामध्ये राहतो आणि होताना तुम्हाला डायरेक्ट MDR होतो, कारण समोरच्याने प्रिकॉशन्स नाही घेतले. सो दॅट इज हाऊ तुम्हाला मग होताना डिरेक्टली XDR सुद्धा होऊ शकतो. म्हणजे प्रायमरी स्टेजलाच अशी काही लोक आहेत ज्यांना XDR सुद्धा डिटेक्ट झालाय पहिल्याच टप्प्यात. म्हणजे पहिला दुसरा न होता डायरेक्ट तिसऱ्या स्टेजचा सुद्धा तो डिटेक्ट होतो. पण हा फक्त संसर्गामुळे होऊ शकतो, म्हणजे डिरेक्टली जो MDR तू म्हणतेस तो फक्त संसर्गामुळेच होऊ शकतो, म्हणजे ती स्टेज. राईट. सो हे होऊ शकतं. दिस इज वन ऑफ द रिझन्स. आणि दुसरं म्हणजे आता माझ्या बाबतीत डॉक्टरनी मला असं सुद्धा सांगितलं होतं की दुग्धजन्य पदार्थांमधनं सुद्धा कधी कधी स्प्रेड होऊ शकतं. त्यामुळे आता मी दूध वगैरे सगळं, म्हणजे दुधाचे सगळेच प्रोडक्ट्स मी बंद करून टाकलेत. आय डोंट कन्झ्युम डेअरी ॲट ऑल. मग माझी एक वेटरनरी मैत्रीण आहे, वेटरनरी डॉक्टर आहे, म्हणजे ती माझी मैत्रीण. तर तिने मला सांगितलं की काऊज, बफेलोज ह्यांच्या पोटामध्ये सुद्धा कधी कधी हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस प्रेझेंट असतो. ते दूध जर का वेल पाश्चराइज नसेल तर कदाचित इट इज हायली पॉसिबल की त्या, म्हणजे दॅट कुड बी वन ऑफ दी अदर सोर्सेस जिकडनं तुम्हाला TB होऊ शकतो. बापरे. पण मग आता तुला इथे कानाच्या मागे एक गाठ होती, तर अचानक गाठ आली का काहीतरी, म्हणजे काही सिम्पटम्स असे आधी मिळाले होते काही तुझ्या बाबतीत? म्हणजे मला झालं तो मे महिना होता. तर एनिवे गरमीत काही खूप आपण असं काही खात वगैरे नाही. सो मला इन जनरल भूक जरा कमी लागत होती. सो दॅट वॉज द फर्स्ट, दॅट वॉज ओनली साईन प्रॉबेबली. आणि ही गाठ ह्याच्या व्यतिरिक्त मी इतकी ओके होते की मी म्हणजे बागडत होते सगळीकडे. सगळं माझं फ्युचर प्लॅनिंग सगळं चालू झालं होतं, काय करायचं काय नाही. पण या दीज वर द ओनली 2 सिम्पटम्स की थोडीशी भूक कमी लागत होती आणि ही गाठ आली डायरेक्ट. म्हणजे असंही नाही की ती ओव्हर द पिरियड ऑफ टाइम बाबा काही डेव्हलप झालंय. एक सकाळ मी अशी उठले आणि ती गाठ होती, म्हणजे बस. ओके. पण मग ही ट्रीटमेंट साधारण किती काळाची असते? सो जेव्हा तुम्हाला ड्रग ससेप्टेबल TB होतो, जसं मी म्हटलं पहिल्या स्टेजचं, तेव्हा तुम्ही ती सगळी ड्रग्स जी बेसिक तुम्हाला एक मला वाटतं 4 ते 6 महिने, ही प्रत्येक पेशंट टू पेशंट मला वाटतं ट्रीटमेंट डिफर पण होते. बरोबर. तर तुम्ही एक 4 ते 6 महिने ती ट्रीटमेंट घेता. तुमचे डॉक्टर तुम्हाला सांगतात तुम्ही TB फ्री झालात आणि ओके, यू रिझ्यूम युअर लाईफ परत. पण जेव्हा तुम्हाला ड्रग रेझिस्टंट TB होतो, मग तो MDR असू दे किंवा XDR असू दे, त्याची ट्रीटमेंट एक्स्ट्रीमली ब्रुटल आणि लेंदी असते. म्हणजे तुम्ही जी औषधं घेता ती आता बरं तुमच्या शरीरामध्ये जो आहे तो व्हेरियंट आहे, बरोबर. त्यामुळे त्याचा नायनाट करण्यासाठी तुम्हाला तेवढीच जास्त तीव्र मेडिसिन्स घ्यायला लागतात. बरोबर. त्यामुळे ती ट्रीटमेंट दीर्घकाळ चालते. ती 18 ते 24 महिने साधारण ती ट्रीटमेंट चालते, कधी कधी त्याच्यापेक्षाही जास्त चालते. माझ्या ओळखीत अशी काही माणसं आहेत ज्यांची 6-6 वर्ष ट्रीटमेंट चालली होती. इंजेक्शन्स होते. आता फॉर्च्युनेटली आपल्याकडे तो अवेअरनेस आलाय नवीन रिसर्च थ्रू म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींमधून मेडिकल जी काही सुधारणा होते त्याच्यामुळे आता इंजेक्शन्स आर बिंग रिप्लेस्ड विथ ओरल मेडिसिन्स. त्यामुळे बराचसा त्रास आता पेशंटचा कमी करण्याकडे, साईड इफेक्ट्स कमी करण्याकडे हा सगळा कल ह्या रिसर्चचा आहे असं मला वाटतं. पण नाही म्हटलं तरी ॲट द एंड ऑफ इट ते फॉरेन बॉडीज आहे. तुम्ही जे घेताय ते शरीर, म्हणजे त्या बॅक्टेरियाला मारण्यासाठी जरी असलं तरी इट एंड्स अप अफेक्टिंग अदर पार्ट्स इन युअर बॉडी. त्यामुळे त्याचे ब्रुटल साईड इफेक्ट्स तर खूप जास्त आहेत, जे मी सुद्धा अनुभवले 2 वर्ष. कदाचित त्याच्यानंतरही अजून अनेक फॉर्म्समध्ये कधी कधी ते डोकावत असतं. तू आता म्हणाली साईड इफेक्ट्स, तर ह्या पूर्ण ट्रीटमेंटचं काय आणि कितपत साईड इफेक्ट असतो? की मी जेव्हा ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा मला सुरुवातीला एक 20 ते 22 गोळ्या होत्या. म्हणजे फक्त ज्या ट्रीटमेंटचा भाग होता, व्हिटॅमिन D आणि हिमोग्लोबिन हे ते सगळं वगळता 20 ते 22 गोळ्या मी दिवसाला घेत होते. 6000 mg चा डोस एका दिवसाला मला होता. ही मी ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा आणि मला कळलं की म्हणजे पहिली घरी आल्या आल्या मी जी पहिली गोळी घेतली, मग दुसरी, मग तिसरी, मग चौथी, मग 5वी, आणि त्याच्यानंतर कळायला लागलं की नाही आता हळूहळू उलटून पडतंय सगळं. मग त्याच्यानंतरच्या गोळ्या काही पोटात राहिल्याच नाही, ते सगळं बसा बाहेरच यायला लागलं. आय स्टार्टेड थ्रोईंग अप आणि डिहायड्रेशनमुळे मला डॉक्टरांकडे परत आईबाबांनी नेलं. तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला पहिल्यांदा साईड इफेक्ट्स विषयी सांगितलं की दिस इज ॲज गुड ॲज किमो फॉर TB. म्हणजे तुम्हाला हा आजार बरा करायचा आहे तर तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी इट इज बाउंड टू अफेक्ट सम अदर पार्ट्स इन युअर बॉडी. आणि आय वॉज देन मेंटली प्रिपेअर्ड की ठीक आहे आपल्याला आता त्रास होणार आहे. मग सुरुवातीला भूक कमी लागायला लागली. दिवसातनं 4 ते 5 आय यूज टू थ्रो अप 4 to 5 times a day. त्याच्यानंतर अख्ख्या स्किनवरती मला असे बॉइल्स आणि रॅशेस आले होते. पाठ माझी पूर्ण अशी ह्यानी भरली होती, सगळे फोड आले होते पाठीला. त्याच्यानंतर अर्थात 1 महिन्यानी माझी परिस्थिती इतकी वाईट झाली होती की मला असंही बोट वाकवता येत नव्हतं, हात करता येत नव्हतं. सगळे जॉईंट्स बेसिकली लॉक झाले होते त्या औषधांमुळे आणि त्या टॉक्सिसिटीमुळे. रात्री झोप लागायची नाही कारण हायपर ऍक्टिव्ह असायचे मी. म्हणजे असे
सतत काहीतरी काय म्हणतात त्याला अलार्मिंग सिच्युएशन असल्यासारखी मी जागी असायचे, उड्या मारायचे, पण कळायचं की शरीर तर साथ देत नाहीये. पण ते केलं नाही तर असं वाटायचं की अरे आपण सफोकेट होतोय किंवा आपल्याला असं पाण्यात कुणीतरी गुदमरल्यासारखं फील असं तो यायचा सुरुवातीला मला. आणि उलट्यांमुळे तर अख्खं म्हणजे हे जळूनच गेलं होतं. ही सगळी सिस्टम इतक्या वेळा उलटी करून 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 पूर्ण असं वाटायचं की हे आता जळून गेलं आतनं. म्हणजे आता आय कांट टॉलरेट हीट एनिमोर. ह्या स्टेजला आल्यानंतर आणि मला त्यात कोविडही झाला, मग क्वारंटाईनमध्ये होते. बापरे. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये 1 महिना गेला, 600 गोळ्या घेतल्या आणि मग मला आई बाबा हॉस्पिटलला घेऊन गेले की दिस इज नॉट नॉर्मल. म्हणजे हे अशी ट्रीटमेंटचा काय उपयोग आहे ज्याच्यात औषधच उलटून पडत असतील. बरोबर. मग ट्रीटमेंट बदलली. मग तेव्हा कळलं की चला आता गोळ्या कमी होणार आहेत पण ट्रीटमेंटचं स्पॅन वाढणार आहे. म्हणजे आधी माझं 10 महिन्याची समजा ट्रीटमेंट असणार होती तर ती आता 2 वर्षाची ट्रीटमेंट मग माझी झाली. मग पण माझ्या गोळ्याही कमी झाल्या. मग मला वाटलं ठीक आहे, मग मला आय डोंट माइंड जर का गोळ्या कमी असतील आणि साईड इफेक्ट जर का मी मॅनेज करू शकत असेल तर मी 2 वर्ष औषधं घ्यायलाही तयार आहे. पण मी असं नाही जगू शकत की जिथे मला आई बाबा उचलून नेत आहेत, कुशीवर वळवतायत, आपल्याला नीट काही करता येत नाहीये, तेच म्हणजे सगळं हातात, कारण धरूच नाही शकायचे ना काही मी त्यावेळेला. भूकच नाही लागायची तर मी दिवसाला चतकर पोळी किंवा अगदी खाल्ला तेवढूसा भात, एवढंच माझं दिवसाचं म्हणजे अख्खं. आणि तेही उलटून पडायचं आणि डॉक्टर समोरनं सांगायचं नाही 4 अंडी खाल्लीच गेली पाहिजे. म्हणलं 4 अंडी मला विचार करूनच म्हणजे इतकं नॉशिएटेड ते फिलिंग सतत असायचं की कुठल्याही क्षणी मी उलटी काढेन असं एक ते इथपर्यंत आलेलंच असायचं. म्हणजे एका पॉईंट नंतर पाणी पिणं इज इक्वल टू गोळ्या घेणं हे इक्वेशन माझ्यासाठी झालं होतं. ट्रीटमेंट बदलल्यानंतर मला वाटलं हा चला आता आपण सुटलो, आता आपल्याला काय नाही, आता आपण ओके एकदम ह्यातनं रिकवर होणार आहोत. पण मग हळूहळू त्याचे जरी ट्रीटमेंट बदलली तरी त्याचेही काहीतरी साईड इफेक्ट्स होतेच. मग माझं हिमोग्लोबिन सातत्याने ड्रॉप व्हायला लागलं किंवा स्किन डिस्कलरेशन झालं. म्हणजे स्किन ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मी एक पर्टिक्युलर जी गोळी घेत होते त्याचे साईड, आणि बेसिकली ह्या गोळ्या कशा आहेत ना की मला डॉक्टरने सांगितलं तुम्ही फॉर एक्झाम्पल डोलो घेता तर ती 4 दिवसांनी तुमच्या शरीरातून निघून गेलेली असते. पण ही जी औषधं होती ती 6 महिन्यापूर्वी घेतलेली औषधं सुद्धा शरीरामध्ये असायची. तर त्याचा तो एक कंपाऊंड साईड इफेक्ट असा एक तुमच्या शरीरावर व्हायचा. आणि मग स्किन डिस्कलरेशन ओव्हर द पिरियड ऑफ टाइम वाढत गेलं. किंवा मला न्यूरोपॅथी सारखी कंडिशन डेव्हलप झाली एका ड्रगमुळे. सो न्यूरोपॅथी इज जिथे माझ्या पेरिफेरल न्यूरोपॅथी नावाची कंडिशन मला डेव्हलप झाली, जिथे माझ्या अंगठ्यापासून, पायाच्या अंगठ्यापासून ते गुडघ्यापर्यंत ज्या माझ्या नसा सडून गेल्या होत्या पूर्णपणे. पेनिंग हे एकमेव सेन्सेशन त्यावेळेला मला होतं. आणि एका ब्रीफ पिरियडसाठी मी, कारण मला चालताच यायचं नाही ना, आय वॉज ब्रीफली कन्फाईन टू अ व्हीलचेअर फॉर सम अमाऊंट ऑफ टाइम, कारण चालताच यायचं नाही, पाय टेकवायचाच नाही. म्हणजे इतकं मी सतत किंचाळायचे, असं वाटायचं कोणीतरी सतत पायाला शॉक देते. आणि ते रात्री जास्त ट्रिगर व्हायचं की एक 1 to at a time असा एक तो शॉक पायाला सतत कुणीतरी देत आहे, मग आपण ते असे उडतोय, हे सतत व्हायचं. आणि त्यावेळेला मग आय वॉज अगेन हॉस्पिटलाइज. मग कळलं की नाही, हा गोळीचा बाबा तो साईड इफेक्ट आहे, मग ही इमिजिएटली बंद करा. आणि मग त्यातनं रिकवर व्हायला म्हणजे आज मला वाटतं एक 6 महिन्यापूर्वी मी सॉक्स घालायला लागले. नाही तर त्यावेळेला पाय बंदिस्त करणं किंवा पायावर पांघरून घेणं हे सुद्धा माझ्यासाठी नाईटमेअर होतं. त्यामुळे काहीही जे असं पायाला आक्रसून ठेवेल, शूज घालणं, मला चपला सुद्धा त्या आपल्या स्लिपर असतात ना अशा बाथरूममध्ये वगैरे जाताना आपण घालतो, त्या सुद्धा, कारण मला पकडायला जमायचं नाही काही, त्याही सटकून जायच्या पायातनं. किंवा ते सेन्सेशन काहीतरी आपल्याला पायावरती आहे. स्ट्रॅप्सवाल्या चपला, फॅन्सी चपला तर म्हणजे मी 2-3 वर्ष घातल्याच नाही. शूज वगैरे म्हणजे मी आता तर रिसेंटली घालायला सुरू आहे. आता आय कॅन बेअर इट. म्हणजे आता मी पूर्ण, मला असं वाटतं 90% माझं सेन्सेशन पायातलं परत आलंय. बट हे सगळे साईड इफेक्ट्स होतात. मग ते बीट करायला तुम्ही अजून काहीतरी गोळ्या घेता. म्हणजे हे बीट करायला, न्यूरोपॅथीचं सेन्सेशन बीट करायला अँटीडिप्रेसंट्स चालू केले मला, कारण मला झोप तरी लागावी. म्हणजे मी सतत जी ओरडायचे, किंचाळायचे, दुखतंय म्हणून, मग अँटीडिप्रेसंट्स, मग ते इतके महिने घेतल्यावर त्याचे विड्रॉवल सिम्पटम्स यायचे. मग ते मॅनेज करायला अजून होमिओपॅथीचे औषध. एक तुम्हाला कंडिशन होते ती बीट करायला तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी औषध घेता, मग त्यातनं जे साईड इफेक्ट इमर्ज होतात ते बीट करायला तुम्ही अजून गोळ्या घेतो. सो मला लक्षात आलं की ही नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे. आणि ह्याच्यातनं जर का बाहेर पडायचं असेल तर यू हॅव टू बी मेंटली व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. कारण खूप कमी लोक ह्या बाबतीत बोलतात की टीबीच्या ज्या गोळ्या आहेत, इट इज बिंग प्रूव्हन की सर्टन ड्रग्स दे टेंड टू एस्केलेट युअर मेंटल हेल्थ इश्यूज. म्हणजे तुम्हाला जर का काहीच आधी मेंटल हेल्थ इश्यूज नव्हते तर ह्या ड्रग्समुळे ते होऊ शकतात. किंवा जर का आधीच तुम्हाला काही मेंटल हेल्थ इश्यूज होते तर ते अजून एस्केलेट पण होऊ शकतात. म्हणजे असं उगाच बोलायला मी म्हणत नाही की डिप्रेशन, एन्झायटी हे सगळं मला असं वाटायचं की हा हे तर मी सोशल मीडियावर बघितलंय, पण ते आपल्यासोबत जेव्हा घडत होतं तेव्हा मला कळलं की अच्छा,
ती जे लोक डार्क स्पेस म्हणतात ती ही असते का, की जिथे एका पॉइंटला आपणच विचार करतो की शुड आय गिव्ह अप, शुड आय नॉट गिव्ह अप. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, आपण कुठल्या तरी एक म्हणजे होलमध्ये चाललोय. तर म्हणजे सेल्फ पिटी आणि ह्या सगळ्या झोनमध्ये न जाता सुद्धा आपल्याला हा अवेअरनेस असला पाहिजे की ओके मेंटल हेल्थ इश्यूज काहीतरी आहेत आणि त्याच्यासाठी मदत घेणं गरजेचं आहे डेफिनेटली. पण तू आता म्हणालीस जसं की मेंटल हेल्थ इश्यूज, आता हा मेंटल हेल्थ हा खूप वेगळा भाग आहे. पण जेव्हा अशा पद्धतीचा आजार होतो किंवा आपण म्हणतो की आता आपण टीबीवरच बोलतोय, तर जेव्हा तुला टीबी डिटेक्ट झाला तेव्हा मानसिकदृष्ट्या तू हे सगळ्या गोष्टी म्हणजे मानसिकदृष्ट्या तू ह्या सगळ्यातनं कशी गेलीस, ते कसं तू हँडल केलंस आणि कशी तू ह्यातनं बाहेर येऊ शकलीस? म्हणजे डे वन तर मी एवढी चिल होते, म्हणजे इग्नॉरन्स इज ब्लिस ना, मला माहितीच नाही पुढे काय होणार आहे. पण त्या दिवशी जेव्हा मी पहिल्यांदा हॉस्पिटलला गेले, म्हणजे मी तर इतक्या चिल्लीने सांगितलं की हा मला हे झालंय, मला याच्या गोळ्या द्या. ती जी औषधं देणारी बाई असते ना, ती असं माझ्याकडे बघायला लागली की ही काय मूर्ख आहे, म्हणजे ही अशी स्कॅन केलं तिने, मला ऑलमोस्ट जज केलं. आणि ती म्हणाली की अशी औषधं नाही मिळत, केस तुमची फाईल करा हॉस्पिटलला, सगळ्या बेसलाईन तुम्हाला रिपोर्ट आधी तुमचा एक बनवायला लागतो, सगळ्या हेल्थ फ्रंट्सवरती तुम्ही ओके आहात, कसे आहात हे बघितल्यानंतर. म्हणजे सो एक्झॅक्टली ट्रीटमेंट सुरू करण्याआधी तुमची बॉडी काय आहे हे बघण्यासाठी अनेक टेस्ट केल्या जातात. मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या ब्लड टेस्ट आल्या, CT स्कॅन्स आले, HIV टेस्ट आली, प्रेग्नन्सी टेस्ट सुद्धा झाली, म्हणजे सगळ्या प्रकारच्या ज्या त्या ऐकल्यात त्या सगळ्या टेस्ट माझ्या शरीरावरती झाल्या होत्या. म्हणजे हॉस्पिटलमधलं असं एकही डिपार्टमेंट नव्हतं जिथे मी त्या 10 दिवसात गेले नाही, कारण इतक्या सगळ्या टेस्ट होत्या की त्याच्यामध्ये वेळ लागणार होता. त्यामुळे ट्रीटमेंट काही लगेच माझी सुरू नाही झाली. त्याच्यामध्ये एक 10 दिवसाचा स्पॅन गेला आणि त्या 10 दिवसानंतर असा एक फाईलचा जुडगा आणि असा एक बंच घेऊन मी फायनली त्या बाईकडे गेले. आणि मग मला कळलं की हा, हिने मला असं का एक असं स्कॅन केलं होतं, कारण एवढं सगळं केल्यानंतर तुमची ट्रीटमेंट सुरू केली जाते. सो ह्या सगळ्या बेसलाईन मध्ये सायकॅट्रिस्टकडे सुद्धा मी गेले होते. तर त्यांनी मला बेसिक प्रश्न विचारले होते की तुम्हाला कसं वाटतंय, म्हणजे तुमच्या घरचं वातावरण, असं बेसिक प्रश्न. आणि शेवट त्यांनी विचारलं तुम्हाला जीव द्यावासा वाटतो का कधी. तर टू बी व्हेरी ऑनेस्ट मी नाही असंच उत्तर दिलं. म्हटलं की आय एम व्हेरी हॅपी, म्हणजे मी खूप खुश आहे माझ्या लाईफमध्ये, टचवूड. तर मला म्हणजे आय एम इन अ गुड स्पेस. आणि मागे वळल्यावर मी थोडीशी अशी मनातल्या मनात जरा थोडीशी भंकस पण केली की म्हणजे हे काय प्रश्न विचारत आहे, टीबीच्या औषधांमुळे जीव द्यावासा वाटतो, म्हणजे दिस इज टू मच. पण जसं मी औषधं घेत गेले मला असं वाटतं तो क्षण वॉज जस्ट एक डॉमिनो इफेक्टच म्हणतात त्याला, की एका गोष्टीमुळे सगळ्या गोष्टी बदलायला लागतात, किंवा कॅटलिस्ट सारखं ते ऍक्ट झालं की त्याच्यामुळे गोष्ट एकच झाली की टीबीचं डायग्नोसिस झालं, पण त्याच्यामुळे 360 डिग्री जे आयुष्य पलटलं त्याची सुरुवात मला असं वाटतं कुठून तरी तिथून झाली. कारण तुम्ही जेव्हा जात असता तेव्हा म्हणजे जसं मी म्हणलं की मग मला कळलं की मेंटल हेल्थ इश्यूज काय असतात. अँगर इश्यूज झाले, मी प्रचंड चिडकी झाले आणि त्यातले रेसिड्युअल इफेक्ट्स अजूनही माझ्यात आहेत. आणि हे मला घरच्यांमुळे कळतं, कारण ते मला म्हणतात की तू आजकाल खूप पटकन राग येतोय हा तुला. सो ते मला थोडंसं त्या एक कीप मी म्हणजे रियालिटी चेक ते मला वेळोवेळी देत असतात की हे असं होतंय, किंवा मूड स्विंग्स प्रचंड व्हायचे. मी का रडते हेच मला कळायचं नाही. मला उजेड नकोसा वाटायचा, आवाज नकोसा वाटायचा, कोणाशी बोलू नये वाटायचं, मी घरामध्येच असायचे. आणि हे सगळं त्यावेळेला आपल्याला कळत नसतं जेव्हा आपण त्याच्यातनं जात असतो. थोडंसं जेव्हा मला एक दिवशी कळलं ना की हे सगळं बाबा त्या अँटीडिप्रेसंट्समुळे पण होतंय, तेव्हा मी ठरवलं नाही आपल्याला आता ह्याच्यातनं स्वतः म्हणजे हेल्प घेणं. म्हणजे प्रत्येक वेळेलाच काही तुम्ही सायकॅट्रिस्टकडे जाल तर इफ यू वॉन्ट टू यू मस्ट, पण ती हेल्प प्रत्येक वेळेला त्या एक्सटेंटचीच असायला पाहिजे असं नाही. तुम्ही तुमच्या घरच्यांशी बोला, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सशी बोला, पिअर सपोर्ट ग्रुप असेल, पण कोणाकडे ते तुम्ही सांगा की आय एम नॉट फिलिंग गुड राईट नाव. आणि ती सपोर्ट सिस्टम उभी करणं मला असं वाटतं खूप गरजेचं आहे, मेंटली आणि फिजिकली सुद्धा त्यातनं बाहेर येण्यासाठी. पण असा कुठला पॉईंट होता की जिकडे तुला असं वाटलं की नाही आय हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग मेंटली, मला माझ्या मानसिकदृष्ट्या मला सक्षम होणं आत्ता गरजेचं आहे आणि मला ह्याच्यात नाही राहून जाणार, असा कुठला मुद्दा किंवा पॉईंट आला होता का तुझ्या? डेफिनेटली आठवत आहे. म्हणजे ट्रीटमेंट सुरू होऊन साधारण वर्ष झालं होतं माझे. आणि मी म्हटलं तसं की जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या स्पेशली लेंदी ट्रीटमेंट असलेल्या एका आजारातनं जेव्हा तुम्ही जात असता तेव्हा इट इज नॉट जस्ट अबाउट म्हणजे ते बॅटल काही फक्त हेल्थ फ्रंटवरती नसतं. बरोबर. त्याच्यामुळे तुमची प्रोफेशनल लाईफ अफेक्ट होते, तुमची पर्सनल लाईफ अफेक्ट होते, काही लोक तुमच्यापासून दुरावतात, यू गेट टू नो पीपल. आणि म्हणजे तुमच्या लोजमध्येच तुम्हाला कळतं ना कोण आपलं आहे कोण आपलं नाहीये. सो माझ्याही बाबतीत तसं झालं. आणि प्रोफेशनली सुद्धा मला असं झालं की अरे मी तर जस्ट 24 होते, नुकती कॉलेजमधून बाहेर आले होते. कोविडमुळे एनिवे तो मोठा ब्रेक पडला होता.
तर माझे बाकीचे फ्रेंड्स सगळं दे थ्रायव्हिंग इन देअर करिअर, अब्रॉड प्रवास करतायत, स्वतःचे पैसे कमवून, आणि मी इथे की मला इथून साधं एकटीला हॉस्पिटलला सुद्धा जाता येत नाहीये. त्याच्यासाठी सुद्धा मी फिजिकली डिपेंडंट आहे. किंवा मला प्रत्येक गोष्टीसाठी आई लागायची, की मला रडायला यायचं, मग आई असायची. मग आईने मला तेव्हा प्रत्येक वेळेला सांगितलं की तुला आज रडावंसं वाटतंय ना, दाबायचं नाही, रड, पण आत्ता रड, कारण नाही रडलीस तर पुढचे 4 दिवस खराब जातील. तर ते पॉझिटिव्हिटी, पण ती अशी एक टॉक्सिक पॉझिटिव्हिटी मला घरच्यांनी नाही दिली. ती एक खूप रिअलिस्टिक पॉझिटिव्हिटी मला घरच्यांनी दिली, की ठीक आहे, आत्ता वाटतंय ना, हे आत्ता वाटणं ते तू इनव्हॅलिडेट करू नको. बरोबर. यू ओन इट, की ठीक आहे, आत्ता रडावंसं वाटतंय, आत्ता रडावंसं वाटतंय, पण उद्या नाही वाटणार कदाचित. सो मग मी पुढच्या काही तासात मला घरचे लिटरली लहान मुलासारखं मला सापशिडी खेळायचे माझ्यासोबत, पत्ते खेळायचे, हे सगळं आई माझ्यासोबत कायम करायची. किंवा बाबा माझ्यासाठी काहीतरी असे दुसरे बोर्ड गेम्स घेऊन आले, की आपण तिला बरं वाटेल म्हणून हे करूया ते करूया. सो त्यांनी माझ्या भोवती एक चांगली सिस्टम उभी केली होती, की तिला कुठल्याही पद्धतीने एकटं वाटू नये. किंवा मग त्यांनी मला मोटिवेट केलं, की ठीक आहे, अभिनय आत्ता नाही ना करता येते, मग लिखाण ट्राय कर, दिस कुड बी अ वे, की तुला कदाचित एक वेगळी दिशा सापडेल. सो ह्या गोष्टींसाठी त्यांनी मला कायम पुश केलं. आणि कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, की कुठला तो एक दिवस होता, तर मला असं वाटतं की 31 डिसेंबरला जेव्हा मी हॉस्पिटलाइज झाली, मी म्हटलं तसं न्यूरोपॅथीमुळे मला त्या व्हीलचेअरवरच आईबाबा हॉस्पिटलला घेऊन गेले, आणि मी इथे रात्री 12 वाजता किंचाळतीये, आणि बाहेर सुद्धा लोक किंचाळत आहेत, हॅपी न्यू इयर, पण आमच्या किंचाळण्यामध्ये वास्ट डिफरन्स होता. की बाहेर ते सगळं सेलिब्रेशन चाललेलं, आणि इथे मी कोकलत होते, बिकॉज मला ते सहन होत नव्हतं. किंवा झोपेचे इंजेक्शन देऊन पण मला झोप येत नव्हती. आणि तेव्हा असं वाटलं की नाही, हे असं नाही करून चालणार आपल्याला. आणि तेव्हा पहिल्यांदाही असं वाटलं की वाय मीच का. तर तेव्हा असं कळलं की अरे, आपण कुठेतरी वेगळ्या पाथवरती चाललोय. ठीक आहे, व्हॉट इफ 5 वर्ष डाऊन द लाईन माझ्याकडे सांगायला एक वेगळी स्टोरी असेल. तर मला असं वाटलं की थोडासा पर्स्पेक्टिव्ह बदलूया. मग मी घरी आले, चालता येत नव्हतं, पण त्या सगळ्या गोष्टीतनं सुद्धा हळूहळू मग मी म्हटलं की नाही, चालायचं तर आहेच आपल्याला, चालायचं काय, धावायचं, पण पुढचं न्यू इयर आपलं असं नसता, म्हणजे नाही असायला पाहिजे. तेव्हाच ठरवलं की नाही, पुढच्या वर्षी 1 जानेवारीला 108 सूर्यनमस्कार घालायचे आपण, कम वॉट मे. तर त्याच्यासाठी आत्तापासूनच बॉडीला प्रिपेअर करायला सुरुवात केली. ते अँटीडिप्रेसन्स जे होते उरलेली, मग डॉक्टरने जेव्हा सांगितलं आता बंद करा, तेव्हा ते सगळे अँटीडिप्रेसन्स मी लिटरली फ्लश केले. आणि मी म्हटलं की चला, हे वी हॅव गॉटन रेड ऑफ ऑल ऑफ दिस. तर आता काय, तर आपण थोडा व्यायाम करूया. पहिला सूर्यनमस्कार मला मारताना मला आठवते जवळजवळ अर्धा तास वगैरे लागला असेल, कारण माझे बोटच वाकायची नाही ना पायाची. ते एक आसन करताना बोट वागतात आपली, तर ते वाकले बोट की मी किंचाळायचे आणि पडायचे. पण म्हटलं आज कितीही वेळ जागू दे, पण आपण एक सूर्यनमस्कार तरी आज घालायलाच पाहिजे आपण, नो मॅटर व्हॉट हॅपन्स. आणि माझी बहीण शिकली, त्यामुळे ती होती, म्हणजे मी काही मनाने नाही केलं. ऑफकोर्स माझी बहीण होती मला गाईड करायला. आणि मग म्हणलं की नाही, यू हॅव टू स्टँड स्ट्रॉंग, आणि यू हॅव टू मेक युअर वे थ्रू इट. आणि मागे वळून बघताना ह्या जर्नीमध्ये मला फक्त ते पॉईंट्स नाही लक्षात ठेवायचे की अरे मी हॉस्पिटलला होते, मी रडत होते. मला मागे वळून बघताना असं वाटलं पाहिजे की मी 108 सूर्यनमस्कार घातले, किंवा मी काहीतरी चांगलं लिहिलंय, किंवा मी प्रोडक्टिव्ह गोष्टी मला जास्त लक्षात ठेवायच्या होत्या रादर दॅन पेन. कारण ते तर काय सगळ्यांनाच होत असतं, ते त्याच्यातनं कोणाचीच सुटका नसते. पण तुम्ही पर्स्पेक्टिव्ह बदलला तर तुमची जर्नी सुद्धा कदाचित थोडीशी बेटर होऊ शकते. ॲब्सोल्युटली राईट. तू आता म्हणालीस की जशी तुझ्या पालकांनी अशी एक छान सिस्टीम तुझ्या आजूबाजूला तयार केली होती, तुझी बहीण होती जी तुला सूर्यनमस्कार घालायला मदत करत होती, तर पालकांचं किंवा घरातल्या मेंबर्सचा किती सहभाग असतो आणि तो कशा पद्धतीने असायला हवा? प्रचंड. कारण जरी आजार एका व्यक्तीला डिटेक्ट झाला असला तरी अख्खं कुटुंब त्याच्यातनं जात असतं ना. तर मला असं वाटतं इट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. कारण म्हणजे एक माणूस आजारी तर अख्खं घर आजारी, आपण असं एक म्हणतो ना. तर त्यामुळे ते आजारी असण्याचा फील मला घरच्यांनी दिलाच नाही कधी. म्हणजे ते सतत, म्हणजे मला माहिती आहे की माझे बाबा जरा जास्त हळवे, पण माझ्यासमोर ते असे कधीच हळवे झाले नाही. ते असे बाजूला जाऊन त्यांना असं हिज बी व्हेरी वरीड, पण माझ्यासमोर त्यांनी ते कधीच दाखवलं नाही. ही हॅड ऑलवेज पुट ऑन अ व्हेरी गुड फेस. किंवा माझी आई प्रचंड स्ट्रॉंग आहे. मी कायम असं म्हणते दॅट शी इज अ टायग्रेस. म्हणजे ती स्वतः कॅन्सर सारख्या आजाराला मात करून लगेच पुढच्या 2 महिन्यात जेव्हा माझं निदान झालं तेव्हा माझ्या पाठीशी ती उभी राहिली. त्यामुळे आय वॉज हर केअर गिव्हर पहिले ड्युरिंग हर कॅन्सर फेज. आणि जेव्हा मी ह्या सगळ्यातनं जात होते तेव्हा शी बिकेम माय केअर गिव्हर. त्यामुळे ते बॉन्डिंग सुद्धा इतकं आमचं चांगलं त्या 2-2.5-3 वर्षाच्या पिरियडमध्ये झालं ना, की म्हणजे आईशिवाय डेफिनेटली अजूनही पान हलत नाही. आणि येस ऑफकोर्स. आणि मी ते अगेन आय थँक माय स्टार्स की एवढी एक
सक्षम काय म्हणतात त्याला सपोर्ट सिस्टम माझ्या घरातच मला अवेलेबल होती. अशी काही माणसं आहेत. मी हॉस्पिटलमध्ये ना खूप लोकांची गप्पा पण नंतर मारायला लागले, कारण मला असं वाटलं की मी त्या सेल्फ पिटीमध्येच राहीन जोपर्यंत मला कळणार नाही इतर लोक काय फेस करतात. सो मला माझं दुःख कमी वाटावं किंवा माझं पेन कमी वाटण्यासाठी मला असं वाटलं की मी दुसऱ्यांचं जरा बघितलं पाहिजे काय आहे. मग मला कळलं, एक मुलगा माझ्याकडे येऊन म्हणाला की अक्षता, युअर फॅमिली दे व्हॅलिडेट युअर डिसीज. माय फॅमिली डझंट इवन व्हॅलिडेट माय डिसीज. तर मला असं झालं की म्हणजे लोक एवढ्या बेसिक लेवलला पण आहेत की घरचेच म्हणतात की हा एवढं काय नाही झालंय, ठीक आहे, म्हणजे जस्ट ब्रश इट ऑफ आणि गेट गोईंग. तर मला असं झालं की नाही यार, माझ्या घरच्यांनी असं नाही केलं. ते मी जे म्हणते ना त्याला हा एवढं काय नाही असं म्हणून त्यांनी ते झटकलं नाही कधी. त्यांनी त्याच्यावरती त्यांनी ऐकलं. म्हणजे बेसिकली त्यावेळेला तुम्हाला बाकी काहीच नको असं, तुमचं कोणीतरी ऐकणारं हवं असं, जे माझ्या घरचे होते. आणि मी फॉर्च्युनेट आणि प्रिव्हिलेज याही बाबतीत होते की 2 वर्ष जरी मी काही काम केलं नाही किंवा 2.5-3 वर्ष, जी काही टोटल सगळी कोविडची मिळून 3-3.5 वर्ष मी घरी बसू शकत होते. आय कुड अफोर्ड टू बी दॅट पर्सन. प्रत्येकाकडे ते प्रिव्हिलेज नसतं आणि आय कम्प्लिटली अंडरस्टँड दॅट. तर त्यामुळे प्रत्येकाची फाईट वेगळी आहे. पण त्यातल्या त्यात मला असं वाटतं की मी मग ह्या फ्रंटवर तरी लकी होते ना. चलो, त्यातलं त्यात अजून एक ॲडव्हान्टेज होतं माझ्या साईडला. सो दॅट इज हाऊ आय थिंक आय केप्ट गोईंग. राईट. पण अशा वेळेला साधारण तू आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील की घरातल्यांनी किंवा मित्रमैत्रिणींनी जर आपल्या ओळखीच्यांपैकी कोणाला जर का TB डिटेक्ट झालाय तर एक सपोर्ट सिस्टम म्हणून कसं उभं राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काय करायला हवं? ऍब्सोल्युटली. पहिलं युनिट तर तुमची फॅमिलीच असते. मग येतात तुमचा मित्रपरिवार, जवळचे जे कोणी आहेत, मग तुमचे वर्क प्लेस मधले लोक येतात. आणि त्याच्याही नंतर मला असं वाटतं की स्पेशली व्हेन इट कम्स टू TB एक प्युअर सपोर्ट ग्रुप असतो. प्युअर सपोर्ट ग्रुप म्हणजे काय, तर अशी लोक जी ऑलरेडी ह्यातनं गेली आहेत किंवा ह्यातनं जात आहेत, त्यांचं एक ग्रुप ऑलरेडी एक फॉर्म केलेलं असतं, एक नेटवर्क असतं. मग ते तुमच्याकडे तुम्हाला लागेल तेव्हा सपोर्ट प्रोव्हाइड करत असतात. सो हे सगळे सर्कल्स झाले. मग पहिलं जसं झालं फॅमिली, की फॅमिलीने बेसिक एवढं समजलं गेलं पाहिजे की बाबा हा माणूस दिवसाला एवढी जर का औषधं खातोय तर नुसतं शारीरिक नाही तर मानसिक बदल सुद्धा होतोय आणि सोसायटल चेंज पण होतोय. कारण मी म्हटलं तसं की आय वॉज नॉट वर्किंग, तर त्यावेळेला माझ्या घरच्यांनी मला असं नाही फील करून दिलं की हे काय घरात रिकामी बसली असं. सो तो एक काय म्हणतात त्याला एक सेफ नेट माझ्यासाठी घरी क्रिएट केलं गेलं. किंवा मित्रपरिवार सुद्धा मला असं डेलिबरेटली जर का माझी इच्छा आहे ना तरच ते मला म्हणायचं की तू म्हणजे यू टॉक अबाउट इट. ते मला फोर्स नाही करायचे. किंवा काही लोक असे बेसिक छान जेस्चर्स माझ्यासाठी काय करायचे, तर जे ह्या सर्कलमधले आहेत किंवा ज्यांना खूप कमी लोकांना माहिती होतं की मी सांगितलं होतं स्वतःहून, किंवा मी सोशल मीडियावरती पण असं गाजावाजा केला नव्हता की यु नो आय एम गोईंग थ्रू समथिंग लाईक दिस. पण ज्यांना कोणाला माहित होतं की अरे तू आता ऍक्टिंग नाही करत का, आता नाटकात काम नाही करत का, तर त्यांना मग मी जेव्हा सांगितलं तर ते मला छोटे छोटे रायटिंग असाइनमेंट्स द्यायचे की हा हे आहे मग तू हे करशील का, किंवा हे मग ट्रान्सलेशन आहे तर हे घरी पण तुला करता येईल. किंवा अजून एक अगदी मी मित्र पण नाही म्हणणार, लांबचं कोणीतरी रॅन्डम मला असं सांगितलं की एका ऑडिओ बुकच्या ॲपसाठी 100 एपिसोड तू घरनं कर, आम्ही सगळी तुला सिस्टम घरी प्रोव्हाइड करू, तर तुला तुझ्या पेसनी वाटेल तेव्हा तू कर. तो हाही सपोर्ट मला वाटतं किती गरजेचं आहे ना, की मला बिझी ठेवणं. माझा अजून एक मित्र आहे, त्याची नुकती एक ऍडव्हर्टायझिंग एजन्सी त्यांनी एस्टॅब्लिश फॉर्म केली होती स्टार्टअप सारखं. तर तो मला म्हणाला तू नुसती ऑनलाईन ये, तुला पाहिजे तेवढ्या असाइनमेंट्स कर, पण तू मेंटली ऑक्युपाईड राहा. तर ही पण एका प्रकारची म्हणजे काय म्हणतात त्याला, इट्स अ सपोर्ट राईट, की तुम्हाला म्हणजे प्रत्येक वेळेला ये बाबा मी तुला खांदा देतो रडायला असा सपोर्ट न घेता अशा पद्धतीचा एक पेरिफेरल सपोर्ट असणे खूप गरजेचं. आणि मग मी म्हटलं तसं की प्युअर सपोर्ट ग्रुप की जे ह्यातनं ऑलरेडी गेलेत. आता मी SATB म्हणजे सर्व्हायव्हर्स अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस ही जी संस्था आहे ह्यांच्यासोबत मी आता असोसिएटेड आहे. तर बेसिकली तिकडे अशीच सगळी माणसं आहेत की ज्यांनी आता ऑलरेडी TBवर मात केली आणि ते आता दे वॉन्ट टू गिव्ह बॅक टू सोसायटी इन सम वे. मग ते पॉलिसी मेकिंग असेल किंवा ह्या सगळ्यामध्ये नॅशनली आणि इंटरनॅशनली सुद्धा ते ऍक्टिव्ह आहेत. ते प्रॉपर फाईट करून पेशंट सेंट्रिक राईट्स जे आहेत ते त्यांना मिळण्यासाठी ते खूप काय म्हणतात त्याला म्हणजे दे वर्किंग डे अँड नाईट टू मेक शुअर की फंडिंग मिळेल प्रॉपर. सो गव्हर्नमेंटने आता असं हे केलंय की जे कोणी हा सगळ्या डिसीजमधनं जात आहेत, हे TB पेशंट जे आहेत त्यांना एक मंथली हेल्प म्हणून ₹500 आपल्या अकाउंटला जमा होतात. तर ती 500 अमाऊंट मग ती मिळण्यासाठी सुद्धा SATBचा खूप मोठा हात होता की आता ती वाढवण्यासाठी ते अजून प्रयत्न करतायत. पण इट इज गोइंग टू टेक टाइम. ह्या सगळ्या गोष्टी रिफ्लेक्ट व्हायला थोडासा वेळ लागतो, बट द इन्सेसंट स्ट्रगल इज ऑलवेज ऑन. तर मी सुद्धा ह्या कारण मला माहिती होतं की आपण जेव्हा अशा कुठल्या दीर्घ आजारातनं जात असतो
तर यू आर नॉट, म्हणजे हे वाक्य कोणाचं सॉरी मला आठवत नाही, पण यू आर नॉट मेंट टू जस्ट गो थ्रू इट ना, यू सपोज टू ग्रो थ्रू इट. तर मला असं वाटलं की हा यार, मी जर का अशा ह्याच्यातनं जातीये तर मला फक्त ह्यातनं बाहेर नाही पडायचंय, तर मला हे घेऊन पुढे जायचंय. हा एक मला त्या सगळ्या फेजमधनं रिकव्हरीचं असं जाणवलं. आणि देन आय कॉन्टॅक्टेड देम, दे वर हॅपी टू हॅव मी ऑन बोर्ड. आणि मग मी त्यांच्यासोबत काम करायला लागली त्यांच्याच थ्रू. मग आता अनेक असे लोक आहेत की जे मला रीच आउट करतात, इंस्टाग्राम थ्रू असतील. मग त्यांच्याशी बोलल्यानंतरच मला कुठेतरी असं एक थोडंसं आलं की हा चल, आपण नाही बोललो ना, सोशल मीडियाची पॉवर आहे आणि आपल्याकडे आवाज आहे, तर आपण योग्य पद्धतीने, आता ट्रीटमेंट संपत आली तर वर्ल्ड टीबी डे हा 24 मार्चला एव्हरी इयर सेलिब्रेट केला जातो. तर मी स्वतः एक डॉक्युमेंटरी शूट केली माझ्याच लेवलला, माझ्या काही फ्रेंड्सना बोलवून. आणि मला काय झालंय आणि डॉक्टर्स, एक म्हणजे दोन्ही मला एक मिक्स पाहिजे होतं की माझी स्टोरी आणि टीबी नक्की काय असतो, अशी एक चांगली डॉक्युमेंटरी मी बनवली. माझ्या मित्रांनी ती एडिट वगैरे मला छान सगळं त्यांनीच मला करून दिलं आणि मी ती वर्ल्ड टीबी डेला रिलीज केली. त्याच्यानंतर इतक्या पॉझिटिव्ह कमेंट्स मला आल्या आणि मी जरा घाबरत होती की अरे लोक ट्रोल करतील का, की म्हणजे हे काय असं, म्हणजे आजाराबद्दल बोलतेय, डज शी वॉन्ट सिम्पथी वगैरे. पण फॉर्च्युनेटली इतका ओव्हरवेल्मिंग आणि छान रिस्पॉन्स होता की मला असं झालं की नाही रे, आपण मग अजून देणं लागतो. आणि दॅट गेव मी करेज टू इव्हेंच्युअली राईट माय बुक आणि मेक शुअर की चल आपण आपली तरी स्टोरी ओन करूया. ह्या निमित्ताने की मी बोलते ना, म्हणजे कदाचित 4 लोक जे आज नाही बोलत त्यांना कुठून तरी हे करेज मिळेल की चला आपण पण आपली स्टोरी सांगितली पाहिजे. सो ह्या सगळ्या, म्हणजे दिस इज हाऊ आय थिंक द सपोर्ट सिस्टम वर्क्स. आणि आता मी बाहेर आले तरी माझ्या पद्धतीने मी असा एक सपोर्ट देण्याचा प्रयत्न करते. अक्षता, तू आता सांगतेस की जेव्हा अशा पद्धतीचा आजार डिटेक्ट होतो तेव्हा आपल्याला खूप गोष्टीतनं जावं लागतं. एक मानसिकदृष्ट्या खूप जास्त बर्डन असतं किंवा एन्झायटी म्हण, डिप्रेशन म्हण. तर ह्या सगळ्यातनं तू जसं सांगितलंस की तू काहीतरी लिहायला लागलेस किंवा तुझ्या मित्रमैत्रिणींनी तुला खूप मदत केली, काहीतरी लिखाणाचे असाइनमेंट्स दिले, तर ह्या सगळ्या गोष्टीतनं तू कसं काय कोप अप केलंस? कारण ह्याच्यामध्ये फक्त लॅक ऑफ म्हणजे अदर अवेलेबल टूल्स ना, रायटिंग वॉज द ओनली टूल विच आय हॅड ॲट माय डिस्पोजल, की ज्यातनं मला असं वाटत होतं की बाबा 2 गोष्टी होत्या. म्हणजे एक म्हणजे रिडिंग, वाचन हे इन्कमिंग होतं की बाबा माझं सगळं काहीतरी खाद्य पुरवलं जातं, ते खूप पुस्तकं वाचत होते त्यावेळेला. पण आउटगोईंगची अशी खूप कमी माध्यम होती. मग रायटिंग हे ते एकमेव माध्यम होतं. मग ते कधी मला घरच्यांनीच पुश केलं, कारण मी कॉलेजला असताना जरा ब्लॉग्स वगैरे कधीतरी लिहायचे. तर ते म्हणाले की तू आता का नाही असं काही करत. किंवा जसा माझा एक मित्र होता, तो मला म्हणाला की म्हणजे त्याची नवीन ऍडव्हर्टायझिंग एजन्सी होती, मग त्याचं काही वेबसाईटचं कॉन्टेंट वगैरे तू लिहिशील का. सो हे लिखाण हळूहळू तिथे सुरू झालं. आणि अदर दॅन दॅट मी नुसती डायरी पण लिहायचे, म्हणजे पेन न उचलता आपण बघायचं की आपल्याला आता काय वाटतंय, हे जस्ट धडधड लिहित सुटायचं आणि मग बघायचं पण नाही त्याच्याकडे. सो इट वॉज जस्ट अ मीन्स टू डिक्लटर, म्हणजे जे आता वाटतंय ते असं डंप केलंय आणि आपण सोडून दिले मागे. म्हणजे ते फक्त व्यक्त करण्याचं माध्यम तू बघितलं. एक्झॅक्टली. आणि असं मी थोडंसं लिहित गेले आणि मग मला असं लक्षात आलं की म्हणजे माझ्या बहिणीचं लगेच तेव्हा माझ्या ट्रीटमेंटच्याच काळामध्ये लग्न ठरलं. तर ॲज अ पार्टिंग गिफ्ट तिने मला लॅपटॉप गिफ्ट केला, कारण माझा जुना झाला होता आणि असा नीट काम करत नव्हता. तर म्हणजे द फर्स्ट थिंग दॅट आय रिमेंबर त्या लॅपटॉपवर मी केलं ते म्हणजे जे काही मला वाटतंय, जे मी आधी नुसतं लिहित होते डायरीमध्ये, ते मी लॅपटॉपमध्ये लिहायला सुरुवात केली. झालं आणि इव्हेंच्युअली मला असं लक्षात आलं की अरे हे आपल्या अख्ख्या जर्नीचं डॉक्युमेंटेशन झालंय. म्हणजे जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर महिन्यातनं एकदा व्हिजिट असते, तेव्हा 15 मिनिटांसाठी भेटतात, दॅट्स इट. त्याच्या पलीकडे आणि त्याच्या आधी काय होतं हे ना डॉक्टरांना माहिती असतं ना इतर कोणाला माहिती असतं, कारण तुम्हीच एकटे डील करत असतं त्याच्यासोबत. तर मला असं झालं की ह्या 2 वर्षाचा जर का मी प्रवास सांगतेय तर तो एक अखंड त्याचा होलिस्टिक व्ह्यू आला पाहिजे ना. म्हणजे मी फक्त गोळ्या घेण्याबद्दल नाही बोलता का मग. बरोबर. मग माझ्या बाकी ऍस्पेक्ट्स ऑफ लाईफमध्ये काय बदल झाले, मग माझ्या घरी कोण होतं, म्हणजे एक स्टोरी टेलिंग सारखं मग मी त्याचं डॉक्युमेंटेशन करायला सुरुवात केली. मग मला लक्षात आलं की अरे हे पुस्तक होऊ शकतं ना, आपणच बघूया जरा मग पब्लिश करून काय होतंय, कसं काय, आपण मग थोडंसं शिकूया. मग मी ब्रिटिश काउन्सिलचा क्लास वगैरे केला की टू अंडरस्टँड की हे रायटिंग कसं वर्क होतं, मग पब्लिशिंग कसं वर्क होतं. फॉर्च्युनेटली लंडनमधले काही टीचर्स होते ज्यांनी मला हेल्प केली आणि त्यांनी मला सांगितलं की पब्लिशिंग इंडस्ट्री कशी वर्क होते. मग त्यातनं मी माझं पहिलं पुस्तक आजारपणातच मी लिहायला सुरू केलं होतं. आणि फायनली माझी जेव्हा ट्रीटमेंट संपली त्याच्या 6 महिन्यानंतर मी माझं पहिलं पुस्तक इक्लिप्स्ड नावाचं मी पब्लिश केलं पुस्तक. आता इक्लिप्स्ड म्हणजे ग्रहण इन अ वे, पण इक्लिप्स्ड म्हणजे पास्ट टेन्स आहे, तर ते ग्रहण आता संपलंय. तर ते अशा अर्थाने, कारण आणि पुस्तकातलं टोन पण म्हणजे मी डेलिबरेटली असा ठेवला ना की मी फक्त टीबी विषयी नाही बोलत. हे पुस्तक मला असं वाटतं त्या सगळ्यांसाठी आहे जे
म्हणजे टेम्पोरल लोज मधनं जातात, कारण लोज प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. तो एक वाईट पॅच सगळ्यांच्या आयुष्यात येतो. माझ्या आयुष्यात तो कदाचित टीबीमुळे आला, पण दुसऱ्यांच्या आयुष्यात तो त्याचं रिझन काहीतरी अजूनही वेगळं असू शकतं. कोणाचा जॉब जाऊ शकतो किंवा काहीही कारण असू शकतात ज्याने तुम्हाला असं वाटतं की वाय मी, तर त्या वाय मीचं उत्तर कुठेतरी मी देण्याचं, आणि आय डोंट थिंक आय एम दॅट बिग ऑफ अ पर्सन, पण कुठेतरी एक त्यातल्या त्यात ऑप्टिमिझम ठेवण्याचा मी प्रयत्न केला की ठीक आहे. आणि माझ्या पुस्तकातली एक लाईन जी आहे ती मी कायम सांगते की टू ऑल दोज पेशंट्स, एस्पेशली पीपल जे आता टीबीमधनं जातात, दॅट लाईफ आफ्टर टीबी शुडंट जस्ट बी अबाउट सर्व्हायव्हिंग बट ऑल्सो अबाउट थ्रायव्हिंग. म्हणजे त्यातनं नुसते बाहेर पडू नका. तर मला माहिती की ह्याच्यानंतरचं आयुष्य जास्त ब्राईट असणार आहे. तो इक्लिप्स संपलाय, ते ग्रहण संपलंय, त्याच्यानंतर ऑल यू हॅव इज लाईट आणि जस्ट गो फॉर इट. तर दिस इज हाव आय थिंक माझं रायटिंग मला थोडंसं हेल्प करत गेलं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. एक्झॅक्टली. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जी लोकांची रिॲक्शन येत होती तुला, म्हणजे लकीली तुला घरातनं फार छान सपोर्ट होता, पण लोकांची जी रिॲक्शन असते, कारण का तुमच्यामध्ये फिजिकली पण खूप बदल होत असतात. तू म्हणालीस जसं की पूर्ण शरीरावर बॉईल्स होते, पाठीवर बॉईल्स होते, डिस्कलरेशनचा तू एक मुद्दा मांडलास. तर ह्या बाबतीत काय काय घडतं आणि लोकांचं म्हणजे त्या गोष्टीला कसं कोणीही डील करणं गरजेचं आहे? म्हणजे एक तर मी खूप घरातनं कमी बाहेर पडत होते, पण जेव्हा पडत होते तेव्हा रस्त्यात कोणीतरी, बिल्डिंग मधलं कोणीतरी थांबवून विचारते, तर मला असं वाटतं आपली ॲज अ ह्युमन बिईंग पहिली रिॲक्शन समोरच्याला बघितल्यानंतर आपण काय त्याच्या फिजिकल अपिअरन्सवरच कमेंट करतो, की म्हणजे अगं बाई किती जाड झालीस, अगं बाई किती बारीक झालीस, अगं सावळी झालीस ग, अगं बाई आज खूप गोरी दिसतेस. म्हणजे ज्या काही पहिल्या कॉमेंट्स आहेत त्या फिजिकल ट्रेट्सवरतीच आपण समोरच्याला, आय थिंक पहिला प्रश्न त्याच्याच रिलेटेड असतो. सो माझ्याही बाबतीत असं झालं, वारंवार होत होतं. म्हणजे मला आठवतंय की एक रॅन्डम XYZ व्यक्ती मला रात्री 1:30 वाजता मी जेव्हा घरी येत होते माझ्या बहिणीबरोबर, तेव्हा त्या व्यक्तीने मला रस्त्यात थांबवून विचारलं की तुझं हे ना खूप प्रॉब्लेमॅटिक आहे, स्किन कलर, ह्या प्रॉब्लेमवरचं आता आपल्याला सोल्युशन म्हणजे काढलंच पाहिजे. आणि आपल्याला कारण ती व्यक्ती XYZ तिचं ब्युटी पार्लर होतं. तर ती मला व्यक्ती म्हणाली की आता आपल्याला ह्याचं एक सोल्युशन काढलंच पाहिजे, त्यामुळे तू लवकर म्हणजे काहीतरी ट्रीटमेंट घे वगैरे. त्याच्यानंतर हे असे रिमार्क्स वारंवार येत होते. किंवा आपण ज्या म्हणजे काय म्हणतात त्याला, मला आता आय ऑलवेज वॉन्टेड टू बी अन ॲक्टर. मी नाटकात तर काम करतच होते, पण स्क्रीनवरती माझं ट्रान्झिशन होण्याआधीच लॉकडाऊन आणि मग आजारपण सुरू झाल्यामुळे इव्हेंच्युअली मला काही लोकांनी असंही सांगितलं की सांगू नको इंडस्ट्रीमध्ये कोणाला असं म्हणजे टीबी झालाय वगैरे. म्हणजे लोकांना एकदा कळलं नाही ही आजारी असते, नोबडी विल वॉन्ट टू वर्क विथ यू, तर लोकांना फार कळू देऊ नको. तर मी म्हटलं की मी एक तर समोरनं मी स्वतःला कोणाला सांगायला जात नाही, पण मला समोरून कोणी विचारलं तर मी खोटं नाही म्हणणार की बाबा हा कोविडचा लॉंग लास्टिंग इफेक्ट आहे वगैरे, असं काही नाहीये. जे आहे ते समोरनं विचारलं कोणी तर मी सांगणार, मी लपवणार नाही. कारण जसं मला होतोय तसं त्या समोरच्या व्यक्तीलाही होऊ शकतो ना, पण कोणालाही होऊ शकतो. हा काय असा एक काय म्हणतात त्या स्पेसिफिक क्लास ऑफ पीपलनाच होतो असं नाहीये, किंवा सोशो इकॉनॉमिक क्लासमधल्या लोकांनाच होतो असं नाहीये. कोणालाही होऊ शकतो. जे म्हणजे मोठ्या फ्लॅट्समध्ये राहतात त्यांनाही होऊ शकतो, जे स्लम्समध्ये राहतात त्यांनाही होऊ शकतो. इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग तो कोणालाही होऊ शकतो. तर लपवण्यासारखं काही नाहीये. सो असे काही एक जे रिमार्क्स असतात ना ते जरा खटकण्यासारखे होते. तर मी तरी स्वतःला त्याच्यानंतर असं सांगितलं की आपण जर का कोणाला समोरच्याला खूप महिन्यांनी भेटलो तर पहिली कॉमेंट ही वजन वाढले किंवा वजन कमी झालंय अशी दिसते, हे न करता तू कशी आहेस असं तरी विचारायला पाहिजे. सो हे मी स्वतःमध्ये थोडंसं आय थिंक म्हणजे मी थोडंसं ते स्विच बदललंय माझ्या डोक्यात. डिस्कलरेशन बद्दल आपण मगापासून बोलतोय, तर एक्झॅक्टली काय होतं डिस्कलरेशन, म्हणजे काय होतं नेमकं? सो आता ज्या एवढ्या सगळ्या गोळ्या असतात त्यातली एक स्पेसिफिक गोळी असते जी तुम्ही घेत जाता, आणि जसं तुम्ही घेत जाता, मी मगाशी म्हटलं तसं की ह्या गोळ्या काय ऑल ऑफ अ सडन तुमच्या शरीरातनं फ्लश आउट होत नाही. त्याचे रेसिड्यूज तुमच्या शरीरात राहतात. ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते कलेक्ट होत 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 तुमच्या स्किनमध्ये डिपॉझिट होतात. सो त्यामुळे ते डिस्कलरेशन होतं. आता काहींचं इव्हन डिस्कलरेशन होतं, म्हणजे काळवणतात लोक, पण ते इव्हनली काळवणतात. आता माझ्या बाबतीत माझं फोरहेड प्रचंड असं पर्टिक्युलरली असं पॅची झालं होतं, नाकाच्या खाली ओठाच्या आजूबाजूला असं पॅची झालं होतं, आणि बाकी ओव्हरऑलच म्हणजे डिस्कलरेशन तर झालंच होतं, पण हे पर्टिक्युलर पॅचेस असे आले होते तोंडावरती माझ्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा एक पॉईंट असा आला की आता म्हणजे ती टॉक्सिसिटी बाहेर फेकायला जागा उरली नाहीये असं जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं, तेव्हा इथे मानेवर असे सगळे असे ग्रेन्स यायला लागले, म्हणजे असे मोठे मोठे फोड यायला लागले असे, की ते सगळं असं शरीरावर उठायला लागलं. मग हळूहळू हातावर, मग ह्या हातावर, मग पायावर. तर ते असं सगळे ते बेसिकली तिथे ते सगळं जे काय टॉक्सिसिटी आहे ती जमा व्हायला लागली.
आणि लोकांना अर्थातच त्याचं बॅगेज खूप वाटतं, कारण शेवटी तुम्ही आरशात बघता आणि यू रिफ्यूज टू रेकग्नाइज युअर सेल्फ ना, की तुम्ही आधी कसे दिसतायचात आणि तुम्ही आत्ता कसे दिसताय. तेव्हा डेफिनेटली हा बदल ओव्हरवेल्मिंग होतो. माझ्यासाठी तो इतका मला नाही म्हणजे प्रेसिंग इश्यू नाही वाटला मला तो, किंवा मी डर्मेटॉलॉजिस्टकडे गेले पण ते फक्त ओपिनियन घेण्यासाठी. मी सांगितलं होतं मी काही लावणार नाही, मी काही औषधं घेणार नाहीये, मला फक्त तुम्ही हे सांगा की हे काय कंडिशन एवढं मला एक्सप्लेन करून सांगा, दॅट्स इट. सो हे जे काय ते त्यांनीच मला एक्सप्लेन करून सांगितलं की टॉक्सिसिटी अशी डिपॉझिट होते आणि डीप लेयर्स पर्यंत होते, त्यामुळे ती जायला सुद्धा वेळ लागतो. पण हे सगळं रिव्हर्सिबल आहे. औषधं घेणं जेव्हा तुम्ही थांबवता त्याच्यानंतर हळूहळू 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 जसे तुमचं शरीर ते सगळे टॉक्सिसिटी बाहेर फेकेल, यू विल गेट बॅक टू व्हॉट यू यूज टू बी. म्हणजे तुमचं स्किन कलर आधीसारखा परत होईल, तुमचं स्किन टेक्स्चर जर का ते बॉइल्स वगैरे येतं हे सगळं इट विल गो बॅक टू व्हॉट इट यूज टू बी बिफोर यू स्टार्टेड युअर ट्रीटमेंट. तर लोकांना पण हे त्यावेळेला जाताना त्यातनं बऱ्याच वेळेला असं म्हणजे समजत नाही की नाही मला आत्ताच्या आत्ता रिझल्ट हवाय, विच इज फाईन. माझ्या बाबतीत मी म्हटलं तसं की त्या आरशात बघितल्यावर मला असं खूप ओव्हरवेल्मिंग नाही वाटायचं, कारण मी माझ्या आईला तिच्या कॅन्सर फेजमध्ये आय सॉ हर की तिने तिचं अगदी आनंदाने टक्कल केलं होतं आणि ती शी यूज टू म्हणजे ती शी यूज टू होल्ड हर प्राईड इन दॅट की ठीक आहे. मग त्याच्यानंतर आम्ही तिचा लुक बदलला, तिला छान चष्मा वगैरे आणला, सो ती अशी डॅशिंग पद्धतीने ते सगळं डील करत होती ना. तर मला वाटलं की माझा रंग बदललाय म्हणून मी रडणं म्हणजे सॉरी, म्हणजे मला चान्सच नाही की मी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आता रडत बसावं. हे एक कारण असू शकतं. किंवा दुसरं इंटरनलीच इतका त्रास होत होता की बाहेर बाबा मी कशी दिसतीये हा असा एवढा खूप कन्सर्नचा मुद्दा नव्हता. तर आय थिंक दॅट इज हाव. पण प्रत्येकाचं टू इच इट्स ओन, प्रत्येकाला ते तसं वाटेल असं नाहीये. काही वेळेला मलाही असं वाटायचं की अरे पटकन फोटो बघितला की मला असं वाटायचं अरे आपण वेगळे दिसायला लागलो, म्हणजे ते एक सडन हिट व्हायचं कधीतरी. पण मी ते असं खूप असं होल्ड करून म्हणजे नाही ठेवलं फॉर सम रिझन्स. म्हणजे ह्याच्यामध्ये माझं शून्य क्रेडिट आहे, आई आणि बाबांचंच क्रेडिट आहे, कारण त्यांनी मला असं कधी फील नाही करून दिलं की अरे यू आर नॉट ब्युटिफुल. कारण फेअरनेस इज इक्वल टू ब्युटी हे इतकं चुकीचं आपल्या सोसायटीमध्ये इनग्रेन्ड आहे आणि किती नाही म्हटलं तरी जायला थोडासा वेळ लागेल. तर मला असं वाटत होतं की यार आय वॉज ऍक्च्युली कम्फर्टेबल इन माय ओन स्किन. म्हणजे तर त्याच्यामध्ये घरच्यांचा डेफिनेटलीच पाठिंबा होता आणि मित्रमंडळींचा सुद्धा, कारण ते मग मला ना सांगायला लागले की अरे तू ना हा कलर ट्राय कर, कदाचित आता तू थोडीशी डस्की दिसतीयस ना तर कदाचित तुला आता हा कलर छान दिसेल, मग तू जरा केस हे कर. कारण त्यावेळेला काहीच देयर वॉज नथिंग ॲट स्टेक, म्हणजे मी काय ऑडिशन्स देत नव्हते, काय करत नव्हते. तर मग माझे केस मी एकदम बारीक करून टाकले होते, लुक बदलला होता. मग मी असं फार लिपस्टिक वगैरे लावायचं नाही. मग ते मला म्हणायचं एकदा ट्राय करून बघतेस का, आपण जरा लुक एक्सपेरिमेंट करून बघूया. तर हे सगळं त्यांनी म्हणजे जे काय आहे त्याच्याबद्दल वाईट न वाटू देता दे मेड मी फील की हा यार म्हणजे ऑफकोर्स दिस इज समथिंग डिफरंट. की म्हणजे मी आयुष्यात तेव्हा म्हणजे मी नंतर असं शॉर्ट्स घालायला लागले, कारण आधी मी थोडीशी असं की खूप डाग आहेत पायावरती, पण त्याच्यानंतर मग मी घालायला लागले. मला असं वाटलं की यार चल. त्याच्यानंतर मग आय बिकेम व्हेरी कॉन्फिडंट आणि मला वाटलं की चल यार हाय हिल्स घातलेत मी छान माझे केस असे कापलेत, तर हे सुद्धा ब्युटिफुल आहे, कोण म्हणतं ब्युटिफुल नाही. सो ह्याच्यामध्ये त्यांचं सगळ्यांचं जास्त क्रेडिट आहे. आता बरं झाल्यानंतर काय इफेक्ट्स असतात, म्हणजे पोस्ट टीबी किंवा पोस्ट ट्रीटमेंट काय इफेक्ट्स असतात साधारण? तुम्ही एवढ्या 2 वर्षामध्ये गोळ्या घेता. मी पर्सनली 7,000 पेक्षा तरी नक्कीच जास्त गोळ्या घेतल्या 2 वर्षामध्ये. तर तुम्ही कन्सिस्टंटली 2 वर्ष जेव्हा उठून रोज ते सायकल आहे आणि ते एका पॉईंट नंतर ती मसल मेमरी होते की नाश्ता झाला की आपोआप तो हात टेबलकडे जायचा. पहिले म्हणजे हे ब्रेक करायला मला खूप दिवस लागले की मी कधीतरी असं जायचं की मी नाश्ता केल्यावर टेबलकडे जायचं आणि आठवायचं की अरे आता संपली ट्रीटमेंट आपली, आता नाही घ्यायच्यात गोळ्या. तर ते इतकं किंवा 6 वाजल्यावर असं वाटायचं अरे आज गोळी नाही घेतली आपण, मग आठवायचं की अरे नाही विसरली नाही आहेस तू, आता संपलीच आहे ट्रीटमेंट. तर हे पहिले थोडंसं कुठेतरी ती एक मसल मेमरी काढायला वेळ लागला. त्याच्यानंतर इंटरनली जो गोळ्या घेऊन 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 डॅमेज झालेला असतो त्याने अर्थात तुमची इम्युनिटी खूप वीक झालेली असते. वरवर तुम्हाला असं वाटत असतं की आम्हाला काही नाही झालंय, पण आतमध्ये छोटे छोटे जे बदल होत असतात ते हळूहळू मग तुम्हाला कळतात. मी जेव्हा माझी ट्रीटमेंट थांबवली त्याच्यानंतर मला असं लक्षात आलं की मी खूप पटकन आजारी पडतेय. जरासं क्लायमेट चेंज झालं की बाबा धावा डॉक्टरकडे. म्हणजे गोळ्या ट्रीटमेंट संपली होती तरी गोळ्या काही अशा म्हणजे टेक्निकली पूर्णपणे संपल्या नव्हत्या, कारण जरा आजारी पडलं की जा डॉक्टरकडे, मग काय 5 दिवसाचा डोस, मग 10 दिवसाचा डोस. मग त्याच्यानंतर माझी हाडं थोडीशी ठिसूळ झाली होती. म्हणजे बेसिक असं जरा मी पाय लचकला आणि असं म्हणजे काय म्हणतात त्याला, माझा तोल गेला आणि फ्रॅक्चर झालं होतं माझं बोट, कारण माझी हाडं अशी थोडीशी वीक झाली होती. त्याच्यानंतर माझी पाठदुखी माझ्या मागे लागली
की खूप पाठ दुखायची, म्हणजे मला असं सरळ बसताच यायचं नाही. आणि ट्रीटमेंट संपल्यानंतर खूप असं मला म्हणजे सगळं साचून आल्यासारखं खोकला झाला. तेव्हा मी जरा घाबरले होते की बाबा खोकला झालाय ट्रीटमेंट संपल्यावर, म्हणजे पहिला विचार मग तुमच्या डोक्यात ऑफकोर्स तो किती तुम्ही स्ट्रॉंग फेस पुटअप केलात तरी हाच येतो. पण मग डॉक्टर्स म्हणाले तसं काही नाहीये, हे सगळं आता इतकं ते साचलेलं तुझं बाहेर पडतंय ना आता शरीरात ना, लेट इट गो. मग मी थोडीशी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली की म्हणलं चला आता किमान अशी तरी ट्रीटमेंट घेऊया ज्याचं खूप असे मेजर साईड इफेक्ट्स नसतील. मग त्याच्यामध्ये थोडं पंचकर्म असेल, मग थोडंसं डाएटकडे लक्ष देणं असेल, जरा चांगलं खायला लागले, परत एक्सरसाइज करतच होते पण अजून नियमितपणे तो करायला लागले. मग पाठ दुखायला लागल्यावर एक्सरसाइज पण बंद झाला होता जरा. मग म्हटलं की नाही आता आपल्याला हळू वन स्टेप ॲट अ टाइम काम करायचं. कारण कसं झालं, मी ट्रीटमेंट संपल्यावर सुटल्यासारखं चला आता हे पण मिळते सगळं करायला लागले होते. मग मला असं वाटलं की नाही यू शुड स्टेप बॅक आणि एकदा पूर्णपणे बरे होऊया. मग तर यू ऑलवेज हॅव टाइम टू वर्क. तर ट्रीटमेंट संपल्यानंतर न्यूट्रिशन, तुमचं खाणं, व्यवस्थित आहार, कारण टीबी थ्राइव्स ऑन माल नरिशमेंट, किंवा तुम्ही जर का व्यवस्थित आहार घेत नसाल तर टीबीचे जंतू त्याच्यावरच म्हणजे काय म्हणतात त्याला, दे थ्राइव्ह ऑन दॅट. तुम्ही खात राहणं हे पहिलं रेमेडी, पहिलं ऍडवाइस आहे. चेकअप तुम्ही रेग्युलरली जर का करत राहिला तर म्हणजे त्याचा हार्म तर काही नाहीये, झाला तर फायदाच आहे. तुम्ही वर्षातनं एकदा जरा चेकअप करून घेते, किंवा बेसिक गोष्टी ज्या आहेत की मग यू रीड थोडंसं चांगलं, म्हणजे जे म्हणजे हिलिंग, कारण नुसतं शारीरिक नसतं ना, इमोशनल आहे, मेंटल हिलिंग आहे, फिजिकल हिलिंग आहे, असं ते 3 अप्रोच आहेत ना ह्याच्यामध्ये. तर मग ते सगळ्या फ्रंटवर थोडं थोडं काम केलं तर मला असं वाटतं यू कम अ लॉंग वे देन. तर असा एक पोस्ट ट्रीटमेंट केअरचा आपल्याकडे भारतात तरी म्हणजे किंवा बाहेर सुद्धा माझ्या ऐकिवात नाही की पोस्ट ट्रीटमेंट केअर प्लॅन काही आहे. तर तो मी ज्या संस्थेबरोबर काम करते आम्ही असं थोडंसं बोलतो की काही आपण करू शकतो का, की म्हणजे ज्याच्यामध्ये एक काउन्सिलरकडे तुम्ही महिन्यात एकदा भेट दिलीत किंवा मग 6 महिन्यात एकदा भेट दिलीत, की ते एकदा तुमचं एक रुटीन सारखं पिरियॉडिक फॉलोअप झालं ना, की म्हणजे नुसती ब्लड टेस्ट नाही तर मग काउन्सिलरकडे पण जा. एकदा तुम्ही सगळं बरोबर चाललंय ना हे जरा एक पिरियॉडिकली त्याचा एक फॉलोअप घेत राहा. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आय थिंक हेल्प यू रिकवर आणि अजून थोडंसं इट हेल्प्स बेसिकली. बरोबर आहे. कारण का आपल्याला जसं तू म्हणालीस ना की माझी एकदा ट्रीटमेंट संपलं, मला झालं की चला झालं आता मी एकदम मोकळी झाली, आता मी काहीही करू शकते असं वाटतं. पण खरंच आपलं शरीर तेवढं तयार आहे का? आणि हे सांगण्यासाठी सुद्धा माझ्यामध्ये एक्सपर्ट्सची गरज असते आपल्याला. डेफिनेटली. आणि तू एवढी हुशार आहेस असं मी म्हणेन आता, किंवा तू एवढी स्मार्ट आहेस की तुझ्या मनात हा विचार आला की नाही वन स्टेप ॲट अ टाइम. पण ते नंतर आला. एक्झॅक्टली, पण तो आला. अदरवाईज लोकांना वाटतं की नाही पण आता तर मी बरी आहे ना, आता तर मी हे करू शकते. हे प्रत्येकालाच नाही वाटणार कदाचित. म्हणूनच असे सपोर्ट ग्रुप्स की जे तुम्हाला सांगतील की आता तुमची ट्रीटमेंट संपलीये, आता पुढे काय करायचंय, हे पण तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि तुम्ही जो काही उपक्रम करताय तो फारच वाखाणण्याजोगा आहे, कारण हे खूप महत्वाचं काम आहे जे तुम्ही करताय. आणि खरंच तुम्ही असं काहीतरी सिस्टीम तयार करा की जिकडे पोस्ट ट्रीटमेंट सुद्धा तुम्हाला म्हणजे आपल्या पेशंट्सना सुद्धा मदत मिळेल. आणि पण ह्या सगळ्यामध्ये एक खर्चाची बाजू जी फार मोठी बाजू असते, तर ती कशी काय, म्हणजे साधारण ह्या पूर्ण ट्रीटमेंटचा साधारण खर्च किती असतो? फॉर्च्युनेटली सगळी औषधं जी आहेत ती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळतात, त्यामुळे त्या फ्रंटवरती माझा 0 खर्च झाला. म्हणजे सगळ्या हॉस्पिटल्समध्ये, म्हणजे इव्हन गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नाही ना? हो नाही, म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये तर तुमची ट्रीटमेंट म्हणजे कन्सल्टेशन सुद्धा फ्रीच होतं. अच्छा. पण प्रायव्हेटमध्ये ॲज फार एज म्हणजे मी कारण सेकंड ओपिनियन घ्यायला प्रायव्हेटमध्येच गेले होते, तर तेव्हा मला कन्सल्टेशनचे चार्जेस भरायला लागले. पण तेव्हा मी आजूबाजूच्या लोकांना विचारलं होतं, ते म्हणाले होते की नाही त्याच्यामध्ये सुद्धा कधी कधी कन्सेशन मिळतं, पण औषधं बाय डिफॉल्ट त्यांना फ्रीच मिळतात. कन्सल्टेशनचे किंवा टेस्टचे जे काही खर्च होतात विद इन द हॉस्पिटल तेही खूप असतात. म्हणजे प्रायव्हेटमध्ये गेल्यावर की म्हणजे मला आठवतंय की ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर मला रोज ECG काढायला लागायचा. तर इथे ह्या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये माझं ते फ्री ऑफ कॉस्ट व्हायचं. पण तेच तुम्ही प्रायव्हेटमध्ये गेल्यावर मग ते खर्च होतात. किंवा त्याच्यानंतर कारण ECG काढायला लागायचं, कारण एक असं औषध होतं की विच माइट अफेक्ट युअर हार्ट रेट. तर मग ते बाबा सूट होते की नाही बघेपर्यंत तुम्हाला सतत ECG काढायला लागतो. मग महिन्याला ब्लड टेस्ट, नंतर तर माझ्या आठवड्याला ब्लड टेस्ट व्हायच्या. मग हे सगळे खर्च कुठेतरी अवॉइड होतात गव्हर्नमेंटमध्ये गेल्यावरती. पण म्हणजे अगेन प्रत्येकाचे प्रोज आणि कॉन्स आहेत. तुम्ही म्हणजे पैसे दिल्यानंतर जो फास्ट रिझल्ट तुम्हाला मिळतो तो कदाचित गव्हर्नमेंटमध्ये तो वेटिंग पिरियड जरा जास्त असतो. कधी कधी एक टेस्टचे रिझल्ट यायला 3 महिने सुद्धा लागतात. अरे बापरे. जे इथे कदाचित पटकन येऊ शकतात. सो हे थोडेसे प्रोज आणि कॉन्स आहेत. मला असं वाटतं की तिकडे गेल्यावर तुमच्याशी बोलणारा स्टाफ सुद्धा तुम्हाला छान असं
नक्की Treatment काय तुम्हाला चांगली चांगली मिळते. ट्रीटमेंट सर्वार्थाने म्हणजे सगळ्याच सर्वार्थाने. अंगाने तुम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळते, जी गव्हर्नमेंटमध्ये कधी कधी असं अरे चला ना आता वेळ नाही, कारण शेवटी ना मनी म्हणजे तुम्ही टाइम देताय तर म्हणजे ते फ्री ऑफ कॉस्ट तर नाही, म्हणजे तुम्हाला तेवढा टाइम कोणी देत नाही जर का तुम्ही पैसे मोजत नसाल तर. मग ते थोडंसं झटकल्यासारखं करतात. ह्याचा राग अर्थात मला यायचा अजूनही येतो की शेवटी चूक काय ना आमची, पेशंट म्हणून आम्ही कुठे गेलो तरी आमचे प्रश्न सेमच आहेत, मग आम्ही कोणाकडे उत्तरं मागायची. मी फॉर्च्युनेट आहे की मी प्रश्न विचारू शकते, काही असे लोक आहेत जे प्रश्न विचारू शकत नाही. तर हा थोडासा बदल आहे, पण आय थिंक मग काहीतरी वे आउट करून मग ह्याच्यासाठी मला वाटतं SATB सर्व्हायव्हर्स अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस सारख्या संस्था आहेत की ज्या काही गोष्टी ॲटपार करण्याचा प्रयत्न करतायत. पॉलिसी मेकिंगमध्ये असेल म्हणा, किंवा आताच रिसेंटली आम्ही मेंटल हेल्थ फ्रेमवर्क ऑर्गनाईज केले की जिथे लोकांना मेंटल हेल्थ विषयी सुद्धा जागरूकता निर्माण होईल आणि त्याविषयी ऍक्टिव्हली मदत मागता येईल आणि तसे सपोर्ट ग्रुप्स अवेलेबल असतील. सो हे कुठेतरी ॲटपार करण्याचं काम आम्ही आमच्या परीने करतोय आता सध्या. क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला सांग आता अशा पद्धतीने जेव्हा म्हणजे जेव्हा तू सोशल मीडियावर सुद्धा आउट केलंस की ओके मी टीबीतनं क्युअर झालेले आहे कम्प्लिटली, आय एम आउट ऑफ इट, किंवा तू तुझी शॉर्ट फिल्म म्हणालीस तू जेव्हा रिलीज केलीस त्यानंतर तुला जो रिस्पॉन्स आला, तर त्यानंतर जे प्रेक्षक तुझ्याकडे येत होते किंवा काही पेशंट्स तुझ्याकडे येत होते जसं आपण मगाशी बोलत होतो, तर त्याच्यामधनं असा कुठला एक कॉमन प्रश्न तुझ्याकडे आला होता का? डेफिनेटली आला होता. म्हणजे थोडंसं ह्याच्या आधीचं मी एक थोडासा कॉन्टेक्स्ट देऊ इच्छिते की मी ट्रीटमेंट संपायच्या 3 महिने आधी ती डॉक्युमेंटरी वर्ल्ड टीबी डे जो मी मगाशी म्हटलं तसं 24 मार्चला असतो, माझी ट्रीटमेंट जूनमध्ये संपली. मी मार्च महिन्यात ती डॉक्युमेंटरी रिलीज केली होती आणि त्या प्रोसेसमध्ये मला माझ्याच हॉस्पिटलमधल्या सिनियर डॉक्टर्सकडनं खूप शेम करण्यात आलं की हा पब्लिसिटीसाठी चाललंय सगळं, ह्यांचं काय बाबा. आणि मग ते फिमेल डॉक्टर्सना असं हे करत होते की हा जा तुम्हाला मॅडम पब्लिसिटीची गरज आहे, हिच्या चॅनल थ्रू मिळेल तुम्हाला पब्लिसिटी, जरा ह्यांना अटेन्शन मिळेल. आणि मला असं त्यावेळेला मग वाटलं की अरे मी नको करायला हे, कारण माझं कॉज मी किती फाईट करून आले हे सांगणं नाहीये, मी तुमच्याच हॉस्पिटलमध्ये तुमच्याच डॉक्टर्सना सांगते की तुम्ही आजाराविषयीची माहिती द्या, तर तुम्ही तुमच्याच पेशंटना असं थोडं मागे खेचल्यासारखं का करताय. तर त्यामुळे मी जरा 2 स्टेप मागे गेले होते. आणि मग जेव्हा मी फायनली आई मला म्हणाली की नाही बोलणारे बोलतात, तुला करायचं आहे ना, तुला जर ठरवलंयस ना, तर तुझं इंटेन्शन जर का प्युअर आहे ना, तर तू टाक, तू कर पोस्ट. त्यामुळे मी जरा अशी हेजिटेंट होते की टाकू नको, पण मी फायनली टाकली आणि रिस्पॉन्स इतका ओव्हरवेल्मिंग होता. त्याच्यानंतर लोक रीच आउट करायला लागले, फक्त इंडियामधनं नाही, एका स्पेनच्या मुलीचा पण मला मध्ये मेसेज आला होता की इथे एवढी लोकांना माहिती नाहीये, तर म्हणजे म्हणजे मला असं झालं की चल गुड कॉजसाठी मी काहीतरी केलं तर त्याचे थोडे अशा पद्धतीने तरी का होईना रीच आउट करतायत लोक. आणि मग कन्सर्न घेऊन पण लोक रीच आउट करायला लागले. त्यातला कॉमन कन्सर्न हाच होता आणि मॅक्झिमम मुली रीच आउट करतात. हेच मला आधी वाटायचं की लोक मी म्हणते तर अशा गोष्टींसाठी मला म्हणजे रीच आउट करतील की बाबा हे दुखतंय किंवा आता ह्यातनं बरं व्हायला किती वेळ लागेल, मग आत नंतर काही कॉम्प्लिकेशन्स होतात का. मुलींचा हाही कन्सर्न असू शकतो की म्हणजे नंतर बर्थ कन्सीव्ह करायला काही प्रॉब्लेम येऊ शकतो का वगैरे, असे काही कन्सर्न्स येतील. पण टू माय अटर सरप्राईज मॅक्झिमम मुलींचे मला एकच क्वेरी मॅक्झिमम मुलींची यायची की आमचं स्किन डिस्कलरेशन झालंय, तर आम्ही काय ट्रीटमेंट घेऊ, कुठले प्रॉडक्ट्स वापरू आम्ही की ज्यांनी हे बरं होईल, तू प्लीज आम्हाला सांग, म्हणजे आम्हाला पण हे थांबवायचंय. तर काहीच नाहीये का असं, मी जायला तयार आहे, तू सांग, तू लपवतेस का, तू कुठले प्रॉडक्ट वापरायचीस ते मला तू सांग आत्ताच्या आत्ता वगैरे. आणि एक मुलगी इतकी त्यावेळेला हायपर झाली होती, मग मी तिला तिचं वय विचारलं. शक्यतो मी कोणाला त्यांची पर्सनल माहिती विचारत नाही, कारण शेवटी हा त्यांच्या प्रायव्हसीचा प्रश्न आहे. पण मी शेवटी न राहून त्या मुलीला विचारलं. ती म्हणाली मी 17 वर्षाची आहे. मग मला कळलं की ओके, त्यावेळी तुम्ही तो जो एक पिअर प्रेशर त्या कॉलेजमध्ये तुम्ही असता किंवा नुकतेच कॉलेजमध्ये जाणार असता आणि एक त्याचं सर्कल तुमच्या आजूबाजूला असतं, त्याने तुम्हाला जरा प्रेशराईज जरा वाटू शकतं की यू फील लाईक युअर अंडर प्रेशर. आणि मग ते दिसणं इतकं मॅटर करतं त्यावेळेला की ती ते आतल्यात कुढत होती इतकं की शी वॉज ओके विथ एंडिंग हर लाईफ ऑल्सो. तर मला असं वाटतं, मग मी तिला फायनली व्हॉइस नोट पाठवली आणि मी तिला म्हणलं की बाई, मग मी तिला ओरडले तेव्हा की मी तुला सांगतेय ना की मी ह्यातनं बाहेर आली आणि मी रिकवर होतीये. माझी तुला स्किनचा मुद्दा आहे ना, तर मी इंटरनली तर रिकवर झालीये, पण माझी स्किन सुद्धा रिकवर होती, तरी ती ऐकायला तयार नाही. ती मला माझेच जुने फोटो कम्पेअर करून दाखवत होती की नाही तू आधी अशी दिसायचीस पण तू आत्ता अशी दिसतीयस, म्हणजे नाही होते पूर्ण. मी म्हटलं का पण 80% तर रिकव्हरी झाली आहे,
ट्रीटमेंट संपून वर्षच झालंय ना माझं. त्याचं जर का 2 वर्षाच्या ट्रीटमेंटचा हा परिणाम आहे तर बरं व्हायला ही 2 वर्ष दिली गेली पाहिजेत. 1 वर्षात तू कसं काय एक्सपेक्ट करतेस की मी एकदम आधीसारखी होईन. आणि जे काही आहे ते पूर्णपणे रिकवर होणार आहे. तू एक नॉर्मल आयुष्य जगू शकणार आहेस. तुझ्या एवढ्या मोठ्या लाईफस्पॅनच्या मानाने ती 2 वर्ष ट्रीटमेंटची किंवा डिस्कलरेशनची ही खूप छोटी आहेत. तर हे आपण जरा ऑब्जेक्टिव्हली बघायला नको का असं म्हणून मी तिला रागाने व्हॉइस नोट पाठवली. मग ती जरा शांत झाली. मग मी थोडा फॉलोअप घेत राहिले. पण मला डिस्टर्बिंग वाटलं की अजूनही आत काय होतंय ते मी सहन करेन, पण मी दिसते बरी ना, मग ठीक आहे. तर मला असं वाटलं की यार असं नाही झालं पाहिजे, बोललं गेलं पाहिजे ह्याच्याविषयी, किंवा हा टॅबू थोडासा आपण कमी करू शकतो का कुठे. मग मी माझे विदाऊट एनी मेकअप पण मी फोटो टाकायला लागले की नाही म्हणजे मी काहीच नाही करणार. मी असे बेअर स्किनचे पण माझे फोटो, मी जुने फोटो टाकायला लागले जेव्हा ऍक्च्युली बॉइल्स वगैरे होते, किंवा जेव्हा मी डॉक्युमेंटरी केली त्याच्यातही मी टाकले होते हे सगळे फोटोज की रिअल पिक्चर दिसू दे लोकांना. आता आय हॅव ऑलमोस्ट गॉन बॅक टू व्हॉट आय यूज टू बी. पण जेव्हा मी नव्हते तेव्हा सुद्धा मी शून्य मेकअप वापरला. चेहऱ्यावर मी काहीही लावायचं नाही, कारण मी म्हटलं की इट इज वेस्ट ऑफ मनी. पहिले डोक्यात माझा हाच विचार आला की मी त्या शेडचं फाउंडेशन का घेऊ जे मला नंतर लागणार पण नाही, उगाच कशाला पैसे घालवा. ह्या एका लेझी थॉटमधनं मी कधी काही विकत पण घ्यायला गेले नाही, कारण आम्ही तोंडावर कधी पावडर लावले. मी बेसिक एक लिपस्टिक लावून बाहेर पडायचे की गुड टू गो. तर मग लोक त्याच्यासाठी प्रॉडक्ट्स विकत घ्या, हे करा. हे कन्सील करण्याचा मी प्रयत्न केला नाही आणि कुठेतरी मग ते अंडरलाईन पण होत गेले की हा ठीक आहे, दिस इज ऑल्सो नॉर्मल, याच्यात काही वाईट किंवा असं म्हणजे मी ब्युटिफुल नाहीये असं वाटण्याचं काही कारण नाहीये. पण हा अखंड माइंडसेट आहे. डेफिनेटली आहे. काय विचार करताय, कुठल्या ग्राउंड्सवर विचार करताय, त्यावर ह्या सगळ्या गोष्टी. एज सुद्धा आय थिंक मॅटर करतं, किंवा तुम्ही एज मॅटर करतच. पण मला असं वाटतं की तुमच्या सोसायटीमध्ये काय लोक आहेत, तुमच्या घरातली लोक ह्याच्यामध्ये खूप मोठा रोल करतात असं मला वाटतं. त्यामुळे तुझं आणि तुझ्या घरातल्यांचं खूप 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 कौतुक आहे. आता मी तुला एवढे प्रश्न विचारले, तसे आपल्या प्रेक्षकांचे पण खूप प्रश्न आहेत. तर आपला पहिला प्रश्न आहे की साईड इफेक्ट्स जे दिसतात ते हँडल कसे करायचे हे कळत नाहीये, तर ह्याच्याबद्दल काय सांगशील? साईड इफेक्ट्स रोज नवीन पद्धतीने मला उलगडत गेले. म्हणजे ट्रीटमेंट सुरू करताना ना मला कोणी सांगितलं नव्हतं की हे साईड इफेक्ट असणार आहेत, ज्याचे प्रोज आणि कॉन्स दोन्ही आहेत. कारण जर का तुम्हाला आधीच सांगितलं नाही तर तुम्ही आधीच घाबरून जाल. बरोबर. सो हेही मला कळतं. पण कुठेतरी मग मला असं पण वाटलं की बेसिक माहिती तर दिली गेली पाहिजे ना, की तुम्हाला म्हणजे दोन्ही बाजू बरोबर आहेत ऍक्च्युली, की सांगितल्यामुळे माणूस आधीच घाबरेल आणि न सांगितल्यामुळे रोज ओव्हरवेल्म होत राहील की अरे उद्या काय होणार आहे, उद्या काय होणार आहे, उद्या नवीन काही प्रॉब्लेम असा वर येणार आहे का वगैरे. सो मग त्याचं स्वीट स्पॉट मला असं कळलं की ठीक आहे, मग मला हे सुद्धा आईच की 1 डे ॲट अ टाइम आणि वाटलं तर 1 मिनिट ॲट अ टाइम बॅटल आहे हे. तू आजचा विचार कर फक्त की आता. आणि मग तिने मला एक छोटंसं लॉजिक असं चांगलं एक्सप्लेन केलं होतं. जेव्हा मला दिवसाला 20-22 गोळ्या होत्या की बरं ही गोळी घेतली, तोंडात टाकली, गिळली, ही 2 सेकंदाची प्रोसेस आहे बरोबर. तर ती 2 सेकंद इंटू तुझे काय 20 गोळ्या, तर ह्या 40 सेकंदांसाठी तू तुझे 24 तास चिंतेत घालवणार आहेस का की मी आता ही पुढची गोळी कशी घेऊ, पुढची गोळी कशी घेऊ, ह्यानी काय होईल, त्यांनी काय होईल. तर ते 40 सेकंद आहेत वर्सेस तुझे 24 आवर्स आहेत. ती गोळी घ्यायची वेळ तेव्हा आपण बघूया, पण तोपर्यंत काय होणार आहे अँटिसिपेशन मध्ये आधीच घाबरून जाऊ नकोस. तर म्हणून मी ते मला 1 मिनिट ॲट अ टाइम हा माझा मंत्र झाला होता की मी एवढ्या म्हणजे थिन स्लायसिंग केलं होतं की मला पुढचा विचार नाहीच करायचा. आता मला आजचा दिवस बेस्ट घालवायचा आहे. आणि साईड इफेक्ट होत आहेत तर कधी कधी आपण अंगावर काढतो, तर ते न करता डॉक्टरांची मदत घेणं हेही गरजेचं आहे. म्हणजे माझ्या बाबतीत तो थोडासा नेग्लिजन्स झाला म्हणून माझी न्यूरोपॅथी जास्त काय म्हणतात त्याला अग्रिवेट झाली. सुरुवातीला जेव्हा मी असं पाय घासायचे रोज माझं अंघोळ करताना तेव्हा मला असं वियर्ड सेन्सेशन वाटायचं. पण मला असं वाटायचं की ठीक आहे ह्यानी म्हणजे वाढत तर नाहीये ना, म्हणजे असेल काहीतरी, म्हणून मी असं लक्ष नव्हतं दिलं. मग ते भस्कन जेव्हा सगळं अग्रिवेट झालं तेव्हा मग मला लक्षात आलं की नाही हे आपण सांगायला हवं होतं आधी. सो ह्याच्यामध्ये आपला स्वतःचाही रोल डेफिनेटली आहे. आणि वेळ पडेल तेव्हा डॉक्टरांना कन्सल्ट करणं, आणि डॉक्टरांना कन्सल्ट करणं इंटरनेट नाही. कारण तुम्ही जास्त घाबरता, तुम्ही अननेसेसरी माहिती अजून वाचता. म्हणजे मी सुद्धा वाचत होते, पण मी जनरल आजाराबद्दल किंवा असे मेडिकल जर्नल्स काही सापडले तर असं वाचायचं की ओव्हरऑल स्टॅटिस्टिक्स काय आहे बाबा, भारत कुठे आहे आता ह्या सगळ्या पिक्चरमध्ये, किंवा आजार नक्की काय असतो हा, त्याचे साईड इफेक्ट्स होऊन लोकांना काय होतं हे नाही मी कधी वाचायला गेले, कारण मग तुम्ही अजून घाबरता. बरं. सो दिस इज माय म्हणजे बिगेस्ट ॲडवाईस की इंटरनेट वाचू नका, आणि होत असेल तर डॉक्टरांची मदत घ्या.
मगाशी आपण जेव्हा बोलत होतो आपण आपला हा इंटरव्ह्यू सुरू करण्याच्या आधी, तेव्हा तू एक गोष्ट नमूद केली होतीस की भारत कुठे आहे आता टीव्हीच्या ह्याच्यामध्ये. तर मला ते तुझ्याकडून ऐकायचं परत एकदा, की ॲटलिस्ट आता ह्या म्हणजे गेल्या वर्षातले स्टॅटिस्टिक्स ह्या वर्षी रिलीज होतील. 24 मार्चला जेव्हा रिपोर्ट येतो त्याच्यात हे सगळे आकडेवारी समजेल. पण रिसेंट जो मी रिपोर्ट जो वाचला होता, आय कुड बी रॉंग, पण मी जो रिपोर्ट वाचला होता त्याच्यामध्ये वर्ल्ड 26% जे आहे बर्डन ते इंडियावर आहे टीबी केसेसचं. आणि हे टीबी केसेस मध्ये पण आपला नंबर पहिला आहे. आणि मॉर्टॅलिटी रेटमध्ये सुद्धा वेन इट कम्स टू टीबी पेशंट्सचा मॉर्टॅलिटी रेट त्याच्यामध्ये सुद्धा भारत पहिल्या नंबरवरती आहे. अरे बापरे. सो आपल्या देशावरती टीबीचं बर्डन सगळ्यात जास्त आहे आता. पण नवीन जसे ट्रीटमेंटच्या पद्धती येत आहेत, नवीन काहीतरी इनोव्हेशन होत आहेत, ह्या सगळ्यामुळे आपण तो आकडा कमी कमी करण्याकडे आपला कल दिसतोय तरी आता. पण ह्याच्यामध्ये पेशंट्सचा सुद्धा खूप मोठा हात आहे की त्यांनी औषधं घेणं गरजेचं आहे. आणि गव्हर्नमेंटचा खूप मोठा ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की जे ड्रग सप्लाय करतात, आता ड्रग शॉर्टेज हा इतका मोठा प्रॉब्लेम आहे की लोकांना औषधच मिळत नाहीत. म्हणजे लोक जायची ट्रीटमेंटसाठी आणि त्यांना औषधच अवेलेबल नसायची. आणि बरं, मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही खाडा केलात औषधांमध्ये किंवा औषधं घेणं सोडलं तर तो पुढच्या स्टेजला जाण्याचा धोका असतो. म्हणजे लोक त्यावेळेला ठरवतात की मला सिन्सिअरली ट्रीटमेंट पूर्ण करायची, पण ड्रग्जच अवेलेबल नसतील तर तुम्ही कशी ट्रीटमेंट पूर्ण कराल. मग ही भीती पण आहे ना. ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टींची सांगड घालणं खूप गरजेचं आहे की स्वतः ठरवणं की मी ट्रीटमेंट पूर्ण करेन, आणि जर का पेशंटनी ठरवलं ना सिन्सिअरली ट्रीटमेंट घेणार आहे, तर मग हे जे सप्लायर्स आहेत ड्रग्सचे त्यांनी हे असं शॉर्टेज येऊ नये. म्हणजे अशी वेळ लोकांवरती येऊ नये की जस्ट बिकॉज औषधं नाही आहेत म्हणून परिस्थिती हातातनं बाहेर गेली. आणि ही ट्रीटमेंट म्हणजे आपली औषधं पण जी आहेत ती सगळी फ्री ऑफ कॉस्ट आहेत, त्यामुळे त्याचा सप्लाय तेवढा ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणजे आय वॉज सो फॉर्च्युनेट इनफ की माझ्या त्या 2 वर्षाच्या काळात एकदाही ड्रग शॉर्टेज आलं नाही. माझी ट्रीटमेंट संपली आणि पुढच्या महिन्यात मला हॉस्पिटलमधनं फोन आला की आता ड्रगचं शॉर्टेज आहे तर तुम्ही काय पत्र वगैरे लिहाल का. मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक लेटर ड्राफ्ट केलं होतं सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी आणि पाठवलं होतं वगैरे. पण तरीही 3-4 महिने झाले आणि त्याच्यानंतर पुढच्या 6 महिन्यांनी परत तीच परिस्थिती की लोक एक्स्ट्रा पैसे देऊन ड्रग्स ते विकत घेत होते की नाही आम्ही पे करतो पण आम्हाला द्या. मग ह्याच्यामध्ये आता मग खूप सारे मुद्दे आहेत विच आय वुड नॉट लाईक टू टॉक अबाउट, कारण शेवटी तेच आहे ना, फ्री ऑफ कॉस्ट मिळते तर कुठेतरी ते गेट किपिंग केलं पण जात असावं. म्हणजे मे बी आपला दुसरा प्रश्न असा आहे की माझा भाऊ गेले 8 महिने झाले गोळ्या घेत आहे, त्याला खूप त्रास होतोय, काय करावे कळत नाहीये. मी मगाशी म्हणलं तसं काय त्रास होतोय हा डॉक्टरांशी बोलून त्याच्यावरचं सोल्युशन निघतंय का हे बघणं आहे. डॉक्टर तुम्हाला सोल्युशन सांगतील पण ते मॅजिकली आज त्याने सोल्युशन सांगितलं आणि आज मला बरं वाटलं हे नाही होत. मला माहितीये की एक मुलगीचं, मला जसं मी म्हणलं तसं मी कितीतरी महिने मी किंचाळतच होते की मला दुखतंय, मला पाय नाही टेकता येते, मला खूप मुंग्या येतात आणि पेन, म्हणजे मुंग्या आता ते सेन्सेशन माहितीये ना कसं असतं पायाला, तर ते एक्स्ट्रीम मुंग्या आल्या आणि शॉक दिला तुम्हाला तर कसं वाटेल हे सेन्सेशन माझ्या पायामध्ये होतं. डॉक्टरांनी मला कितीही सांगितलं तरी मला माहितीये की हे आत्ता सहन करण्याशिवाय पर्याय नाही. तर कुठेतरी ती थोडीशी मेंटॅलिटी अशी पण ठेवायला लागते की ते सांगतायत हे बरं होणार आहे पण आत्ता सहन करण्याशिवाय पर्याय नाही. कारण त्यांनी औषधं जरी दिली तरी त्याचा इफेक्ट यायला काही वेळ जातो. म्हणजे माझी जी कंडिशन झाली होती त्याचा इफेक्ट यायलाच खूप काळ गेला. म्हणजे मी म्हणलं तसं की नर्व्ह रिजनरेशन ही इतकी स्लो प्रोसेस आहे की आजही मी 90% माझे पाय ओके झालेत. 10% आता 3 वर्ष होतील ह्या गोष्टीला, झाली 3 वर्ष ऍक्च्युली. मी जेव्हा हे पूर्णच म्हणजे काय चालू शकत नव्हते त्या गोष्टीला, पण आताही पटकन असं झालं की ठेच लागली की मला असं होतं, कारण पटकन ते पेनिंगचं सेन्सेशन इतकं ते जास्त एलिव्हेट झाल्यासारखं होतं, तर तो टाइम द्यायला लागतो. मला कळतंय असं म्हणणं सोपं आहे पण समटाईम्स यू हॅव टू बेअर द कॉन्सिक्वेन्सेस, बट कीप युअर डॉक्टर्स इन लूप. आणि मग त्यावेळेला मेंटली जर का असं वाटत असेल की रडावंसं वाटतंय, बोलावंसं वाटतंय, तर मग पिअर सपोर्ट ग्रुप आहेच. मी मगाशी म्हटलं तसं स्टॉप टीबी नावाचं तुम्ही इंस्टाग्राम पेज बघू शकता. सर्वायव्हर्स अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस हे सुद्धा इंस्टाग्रामवर पेज आहे, तर तुम्ही त्यांना रिच आउट करू शकता. तिथे मी काम करते, माझ्यासारखे अनेक लोक तिथे काम करतात की तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. आज कितीतरी माझे फ्रेंड्स झाले जे ह्यातनं ऑलरेडी बाहेर पडलेत आणि खूप उत्तम आयुष्य जगतायत. तर काय होतं ना की जेव्हा आपल्यातलं म्हणजे ह्या आजारातनंच कुणीतरी गेलेली एक व्यक्ती आता हेल्दी आयुष्य जगतीये,
हे बघणं सुद्धा तुम्हाला थोडंसं मोटिवेशन देतं की हा चल होप देतं की आपण तिथे पोहोचू शकतो. म्हणजे माझी एक मैत्रीण 6 वर्ष डील करत होती या गोष्टी बरोबर. आणि आज जेव्हा मी तिला बघते तेव्हा तिचा इंटरव्ह्यू मी बघितला होता एका चॅनलवरती. तेव्हा मला इतकं असं वाटलं की अरे ही एवढ्या कॉन्फिडेंटली बोलू शकते आणि ही इतकं सुंदर आता आयुष्य जगते हिचं. तर मी का रडते, म्हणजे ठीक आहे आपली थोडीच फेज आहे, होऊन जाईल. तर मला खूप पॉझिटिव्हिटी तिथनं मिळाली की चल दुखतंय आपल्याला, दुखतंय पण हे बरं पण होणार आहे. हे समोरचं एक ते आयडल सारखं सेट होऊन जातं ना की तुम्ही बघता त्यांना, यू लुक अप टू देम आणि मग यू मेक शुअर की चल मला पण ही फाईट आता पूर्ण करायची आणि ह्यातनं बाहेर पडायचंय. क्या बात आहे. आणखीन पुढचा प्रश्न आहे की मानसिक आधार मिळावा म्हणून काय करणे गरजेचं आहे? सगळ्यात पहिले की येस, आय कम्प्लिटली अग्री की आपल्याला कधी कधी असं लाज वाटत असते की मी कशी मदत मागू, कारण मला माहितीच नाही मला कशासाठी मदत हवी आहे. पहिले तर हाच प्रश्न असतो ते. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्याच फिलिंग्स खूप जज करता. तर कुठेतरी ओन युअर फिलिंग्स की हो मला हे आत्ता होतंय. मला जेव्हा असं वाटायचं की अरे मी काम नाही करत आहे, तर म्हणजे माझ्या आईबाबांना पण माझी लाज वाटत असेल का, असं त्यांना जर का कोणी विचारलं असेल की तुमची मुलगी आता काय करते, तर त्यांना असं लाज वाटत असेल का उत्तर द्यायला वगैरे. हे असं मी ना खूप शेम घेऊन होते की म्हणजे कसं. तर मी म्हटलं की नाही यार, आपल्याला हवी आहे ना मदत, मग आपण घरच्यांकडेच मागू शकतो ती. तर मी म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रोफेशनल हेल्प नाही सीक केली, पण घरातनंच मला एक तो आधार असा मिळाला की ते सपोर्ट सिस्टम घरातनं बिल्ड झाली आणि त्याच्यावर आय वॉज थ्रायव्हिंग. आणि एक ही गोष्ट झाली की बोला. तुम्ही एकट्यामध्ये जेव्हा कुढत बसता तेव्हा ते प्रॉब्लेम्स अजून एस्केलेट होतात. मग त्याच्यासाठी तुमची फॅमिली आहे, पिअर सपोर्ट ग्रुप, मगाशी मी म्हणलं तसे इतर टीबी पेशंट्स आहेत जे तुम्हाला फर्स्ट हँड एक्सपिरियन्सवरनं सांगू शकतात की तू होणारच बरी, काळजीच करू नको. आणि असं फेक पॉझिटिव्हिटी नाही, फॉल्स पॉझिटिव्हिटी नाही, सांगून. आता जसं मी म्हणलं की दुखतंय ना, ते हे दुखणार आहे पण बरं होणार आहे, ही कुठेतरी इट गिव्स यू होप की चला आता दुखतंय ना तर मीच सहन करेन कारण हे कधीतरी होणार आहे बरं. सो दिस इज अनदर वे ऑफ सिकिंग सपोर्ट. मी माझ्या पर्सनली गोष्टीत थोडंसं एक्सरसाइज आणि योगा मेडिटेशनचा मला थोडासा फायदा झाला. म्हणजे मी आधी असं करत नव्हते. मग मी एक रुटीन सेट केलं की मला काहीच असं मी काही बांधीलच नव्हते. माझा दिवस येईल तसा मी ढकलायला मोकळे होते त्या 2 वर्षात. पण म्हटलं की असं करून नाही चालणार, आपण एक रुटीन बनवूया त्यातल्या त्यात सुद्धा. मग सकाळी उठला मी फोन नाही, मी सोशल मीडिया अनइन्स्टॉल केलं होतं. मी म्हटलं मी जर का बसून बेडवरती औषधं घेते तर मला नाही बघायचं कोणाची स्टोरी जे लंडनमध्ये फिरतायत किंवा कोणी युकेमध्ये म्हणजे US मध्ये कोणी फिरतंय किंवा युरोपमध्ये नॉर्दर्न लाईट्स बघतायत कोणी, हे मला नाही बघायचंय आत्ता. की आत्ता दिस इज नॉट माय प्रायोरिटी. तर मी हा सगळा एक्सटर्नल केऑस कट ऑफ करून टाकला होता. मी सोशल मीडिया पूर्णपणे बंद केलं होतं. त्याच्यानंतर योगा, मी म्हटलं तसं थोडंसं मेडिटेशन, फोन जितका कमी वापरता येईल तेवढा मी वापरायचं ठरवलं होतं. चांगली पुस्तकं, त्यात सुद्धा मी ऑटोबायोग्राफीज खूप वाचल्या. तर मला असं वाटलं की एका माणसाचा प्रवास जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला असं फर्स्ट हँड तुम्ही ती फिल्म बघितल्यासारखं तुमच्या डोळ्यापुढे ते सगळं घडत असतं ना. मग तुम्हाला जे आवडतं त्याच्यामध्ये टाइम इन्व्हेस्ट करा. मग त्याचं रुटीन बनवा. मग मी सकाळी व्यायाम करायचे, त्याच्यानंतर आय यूज टू रीड. मग काही सुचलं नाही तरी लॅपटॉप समोर बसायचं. म्हणजे ठरलंय ना 11 ते 1 सकाळी बसायचं लॅपटॉप समोर, मग सुचलं नाही तरी बसा. मग ते कुठेतरी ती थोडीशी सवय लावून घेतली. मग संध्याकाळी चालायला जरा असं बाहेर गेलं आईबरोबर किंवा बाबांबरोबर, असं कुठेतरी एक हे रुटीन सेट केलं होतं मी माझं, की ज्यातनं, कारण काय होतं रुटीन नसलं की यू इझिली लूज युअर ट्रॅक. मग तुम्हाला कसलीच शिस्त राहत नाही. मग ती थोडीशी डिसिप्लिन आणण्याचा प्रयत्न केला तर मग मला कळलं. मग माझं ब्रेन पण मला सांगायला लागलं चला आता ही वेळ झाली, आता 11 वाजलेत, आता झोपलं पाहिजे. त्यात झोपायचा 1 तास आधी फोन नाही बघायचा, नेट नाही बघायचा. आता ते जरा असं माझ्याकडनं एवढं होत नाही रेग्युलरली, पण सकाळी उठल्या मग मी अजूनही फोन हातात घेत नाही. कितीही वाजता, मी अगदी 10 वाजता उठले तरी मी लगेच काही फोन बघायला जात नाही. तो पहिला 1 तास हा फक्त माझा असतो. कारण तेव्हा तुम्ही, म्हणजे मला असं होतं की त्या पिरियडमध्ये ना मला माझी कंपनी किती मला आवडू शकते किंवा नाही आवडू शकत हे मला तेव्हा कळलं. आणि ती आधी अजिबात आवडत नव्हती. पण तिथून इथपर्यंतचा प्रवास करण्यासाठी मला तो सगळा कट ऑफ, ते सगळं करणं गरजेचं होतं. त्याचा त्रासही ऑफकोर्स झाला, पण मग घरातले होते ऑफकोर्स मदतीसाठी. काही फ्रेंड्स होते की जे एका फोनवरती घरी यायचे, कोणी जेवण घेऊन यायचं की मला काय आवडतंय तर मग माझ्यासाठी जेवण डबा घेऊन यायचं. सो ह्या सगळ्या गोष्टींमधून मला असं वाटतं की हिलिंग, असं एक होलिस्टिक हिलिंग झालं. म्हणजे नुसतंच मेंटल हेल्थ नाही तर फिजिकल आणि इमोशनल हेल्थ सुद्धा, आय थिंक ते इट वेंट हँड इन हँड. क्या बात आहे. बाप रे. म्हणजे अक्षता, इतकं तुझ्याशी बोलून आहे ना मला इतकं छान वाटतंय. तू आज ज्या एनर्जीने आमच्यासमोर बसली आहेस आणि ज्या एनर्जीने तू हे सगळं सांगतेस,
आणि तू खरंच खूप शूर आहेस. म्हणजे जेव्हा मला हा विषय कळला की आपल्याला ह्या विषयावर बोलायचं आहे मुळात आणि तू येणार आहेस असं कळल्यानंतर मला झालं की बरं, म्हणजे डॉक्टर येणार नाही आहेत का, असा मला खरं तर प्रश्न पडला होता. मी टीमला विचारलं की डॉक्टर येणार नाही आहेत की नाही. आणि मग आत्ता जेव्हा तुझ्याशी आधी सुद्धा बोलले, आत्ता सुद्धा तुझ्याशी ज्या गप्पा मारल्यात, आणि त्यात इट इज सो ओव्हरवेल्मिंग म्हणजे माझ्यासाठी सुद्धा. आणि हे इतकं कमालीचा प्रवास आहे तुझा, आणि ह्या सगळ्यासाठी मी तुला खूप जास्त आणि खूप मोठं श्रेय देते. आणि तुझ्या बरोबरीने तुझ्या पालकांना सुद्धा, तुझे आई बाबा, तुझी बहीण, तुझं अख्खा मित्रपरिवार, ह्या सगळ्यांना सुद्धा तितकंच श्रेय. आणि तुझ्या डॉक्टर्सना डेफिनेटली त्यांना सगळ्यांना खूप मोठं श्रेय. कारण का हे खूप कमालीचा हा प्रवास आहे. आणि तू जे भोगून आज इथपर्यंत आलेली आहेस, म्हणजे अक्षरशः तावून सुलाखून तू इथे बसलेली आहेस. त्यामुळे तुझं खूप खूप कौतुक. आणखीन तू फक्त एक जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तू काय सांगू शकशील, किंवा तू काय सांगू इच्छितेस की टीबी झालाय तर पुढे काय? मी मगाशी म्हटलं तसं की झालाय ना टीबी, आता ट्रीटमेंट तर घ्यायची आहे, काही झालं तरी बरं तर व्हायचंय, पण पुढचं आयुष्य जगायचंय आणि हेल्दी आयुष्य जगायचंय. नुसतंच नाही जगायचंय, हेल्दी आयुष्य जगायचंय, सगळ्याच अंगाने हेल्दी आयुष्य जगायचंय. तर मी जी पुस्तकात सुद्धा माझ्या लाईन लिहिली आहे तीच आय थिंक सार आहे. फक्त टीबीच नाही, तर कुठलीही लो फेज जर का तुम्ही आता इफ यू ओव्हरकमिंग दॅट लो फेज, तर ह्या सगळ्यासाठी एकच मेसेज आहे दॅट लाईफ आफ्टर टीबी ऑर एनी लो फेज शुडंट जस्ट बी अबाउट सर्व्हायव्हिंग बट ऑल्सो अबाउट थ्रायव्हिंग. तर आत्ता सहन करा, डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट आहे सांगणं, पण वन डे ॲट अ टाइम, वन पिल ॲट अ टाइम. आणि आय नो की एक दिवस असं येईल की जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल आणि यू विल पॅट युअर ओन बॅक की चल एवढ्या गोळ्या घेतल्या ते कुठेतरी सार्थकी लागलं. कारण आज म्हणजे असं माझ्याही आत्ताही मला असं वाटतं की अरे यार, म्हणजे सगळंच रिस्टार्ट झालं, सगळं प्रोफेशनली सुद्धा आता सगळं म्हणजे कुठेतरी मी अजून क्लॅरिटी सीक करते. ट्रीटमेंट संपून आता 2 वर्ष होतील, तरी मला असं वाटतं की मार्गी लागायला गोष्टी इतका वेळ लागतोय की म्हणजे आता मला म्हणजे मी नक्की अभिनय करायचा आहे का, आता मी लिखाण पण करू का, मी आता थोडंसं दिग्दर्शन करायला सुरुवात केली तर ते पण करू. मग एका पॉईंटला असं इतकं ओव्हरवेल्मिंग होतं की अरे काहीच का घडत नाहीये. म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा आय फील लो आणि मला असं वाटतं की यार माझ्यापेक्षा बाकीच्या सगळ्यांचं खूप बेटर होतंय, तेव्हा मला असं वाटतं की ठीक आहे, देअर स्टोरी इज डिफरंट, युअर स्टोरी इज डिफरंट. तर आता तू आधी कशी होतीस आणि तू आता कशी आहेस याच्यासाठी बी ग्रेटफुल. म्हणजे की तुला जर का एक हेल्दी आयुष्य जगायचा चान्स मिळतोय तर बी ग्रेटफुल. बाकी गोष्टी कदाचित वेळ लागतो, पण प्रत्येकाचं टाइम वेगळं वेगळं असतं, प्रत्येक जण सेम रेस धावत नाही. कदाचित माझ्या आयुष्यामध्ये सक्सेस कदाचित मला खूप उशिरा मिळणार असेल किंवा त्याचा टाइम आहे, पण ऑल दॅट मॅटर्स इज ते कुठेतरी गिव्हअप न करण्याची जी एक जिद्द आहे तुझी, किंवा ती एक क्वालिटी आय थिंक मला आजारपणामुळेच मिळाली. आणि ती मिळाली नसती तर म्हणजे मी आज इथेही बसले नसते. मी आता म्हणलं मगाशी तसं नोव्हेंबर महिन्यात आय वॉज वन ऑफ द रेप्रेझेंटेटिव्ह कंट्रीला ज्यांनी रेप्रेझेंट केलं. बालीमध्ये वर्ल्ड कॉन्फरन्स झाली टीबीचीच. तर मला टीबी झाला नसतं तर मी बालीला तरी कशाला गेले असते. तर तेव्हा जेव्हा मला असं वाटायचं की अरे यार माझ्यासोबत का माझे सगळे मित्र बाहेर जात आहेत, तर मी बाहेर गेले तर ह्याच कारणामुळे मी बाहेर जायची संधी सुद्धा मला मिळाली. तर समटाईम्स ज्या गोष्टी वाईट होतात त्यांचं कधीतरी कुठेतरी काहीतरी परमिटेशन कॉम्बिनेशन होऊन ते चांगलं घडणं त्या प्रोसेसमध्ये असतं. तुम्हाला ते दिसत नाही, मलाही कदाचित अजून पुढे काय होणार हे दिसत नाहीये, बट ऑल दॅट मॅटर्स इज नॉट गिव्हिंग अप आणि मेकिंग शुअर की आज मी माझं 100% देते. इवन वेन आय फील की मी आता आज माझ्याकडे 50% आहे. हे कुणा पॉडकास्टमध्ये ऐकलंय की वेन यू फील लाईक यू हॅव 50% अँड यू गिव्ह दॅट 50% तरी तुम्ही तुमचं 100% देताय ना. तर ते तसं देणं म्हणजे मला परवा मला खूप वाईट वाटलं होतं. एका ऑडिशनचं माझं सिलेक्शन होऊन मग मला कळलं ऐकता वेळेला की अरे नाही आपलं नाही झालंय. मग मला खूप रडायला आलं आणि मग मला असं झालं की नाही चल तर 12th फेल मूवी रिस्टार्ट, चल सकाळी उठले विसरायचं, आता परत नव्याने सुरू करायचं. सो ती मेंटॅलिटी की नॉट गिव्हिंग अप ही आय थिंक फायटरची मेंटॅलिटी तुझ्याकडे ती आईकडनं पण आली आहे डेफिनेटली. आणि व्हॉट यू गो थ्रू दॅट ऑल्सो गिव्स यू द स्ट्रेंथ. आणि एक साधारण असं होतं ना की धिस टू शॅल पास. डेफिनेटली. म्हणजे चांगले आणि वाईट दिवस दोन्ही. तर वाईट तर गेलेत, आता आय एम वेटिंग फॉर गुड थिंग्स टू हॅपन, जे ऑलरेडी झाल्यात. आणि ज्या झाल्यात त्याच्यासाठी आय एम अटोरली ग्रेटफुल. आणि ग्रॅटिट्यूड इज द ओनली वर्ड आय हॅव. क्या बात आहे. आमच्या संपूर्ण टीमकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि यू आर लाईक तू खूप ब्रेव आहेस. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. मी अजूनही हेच म्हणेन की मी फक्त चेहरा आहे, पण मी त्या सगळ्या लोकांच्या बिहाफवर आज इथे बसली आहे की जे माझ्याही पेक्षा
खूप खडतर लढाई लढून आले आहेत आणि त्यांचं आयुष्य जगतायत. सो मी हे फक्त फेस आहे किंवा त्यांचं एक रेप्रेझेंटेशन मी इथे करते आणि माझ्या निमित्ताने अजून पेशंट सेंट्रिक स्टोरीज बाहेर पडाव्या एवढीच माझी इच्छा. सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. पण आय एम शुअर तुझी ही स्टोरी बघितल्यानंतर आहे ना खूप जणांना एक आशा मिळणार आहे, खूप जणांना हिंमत मिळणार आहे, खूप जणांना ह्याची खात्री मिळणार आहे की आपण खूप छान बरे होणार आहोत आणि आपण खूप सक्सेसफुल आयुष्य आणि खूप निरोगी आयुष्य आणि खूप नॉर्मल आयुष्य, खुश आयुष्य आपण जगू शकणार आहोत. हे डेफिनेटली होणार आहे, डेफिनेटली होणार. त्यामुळे थँक्यू तू आमच्याकडे आलीस आणि तुझा हा सगळा अनुभव आम्हाला सांगितलास. थँक्यू सो मच. कुठल्याही आजारात महत्त्वाचं असतं ते मेंटली स्ट्रॉंग असणं. आपण जर का मानसिकदृष्ट्या खंबीर असू ना तर कुठल्याही आजाराविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला 4 पट हिंमत मिळते. स्वतःवरचा असलेला विश्वास आणि आपल्या माणसांची साथही तितकीच महत्त्वाची असते आणि आज हेच आपण आपल्या पॉडकास्टमध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. असे आणि अशासारखे आणखीन कुठले विषय तुम्हाला जर का पुढे कायच्या एपिसोड्समध्ये ऐकायचे असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नमूद करा. आपलं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आहेच, ते फॉलो करा आणि पुढे कायचा एकही भाग न चुकवण्यासाठी पुढे काय हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बघत राहा पुढे काय.